अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभास्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदूतया ते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेवांना वंदन करते। या ठिकाणी अधिष्ठान रूपाने असणारे स्वामी आणि परमपूज्य नारायण काका यांच्या चरणी वंदन करते। माझ्या बाजूला असणारे जे गुरुपदावरती आरूढ आहेत ते आदरणीय आपले सगळ्यांचे देशपांडे महाराज यांच्या चरणी वंदन करते। श्रद्धास्थाने माझ्या बाजूला बसणारे डॉक्टर उदयजी कुमठेकर यांच्या चरणी वंदन करते। या घंटाळी मंदिराचं हे ग्रामदैवत आहे। सर्व स्थापित देवतांना वंदन करते। श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते। आणि काही चिंतन ब्रह्मचिंतन करू। मला काही निर्गुणाची उपासना करता येणार नाही अगदी मोकळेपणाने सांगते, पण काही ब्रह्मचिंतन करू आपण नक्की सांगते की ईश्वराच्या इच्छेनुसार या ठिकाणी महाराजांच्या आज्ञेने आलेली आहे। महाराजांची आज्ञा म्हणजे तिथे गुरुपरंपरेची आज्ञा आहे आणि एक गुरु परंपरेची कापाडी म्हणून बस या ठिकाणी काही चिंतन आपण करू, बाकी काही नाही। माझ्या काही सद्भाग्याने नारायण काकांचं दर्शन मला 2दा झालं। तसेच ज्यांच्याशी काही पत्रव्यवहार माझ्याकडे जो ग्रंथ आलेला आहे त्याच्यामध्ये असणारे गुरुणी महाराज परमपूज्य त्यांच्याही अनेक म्हणजे त्यांचे जे शिष्य आहेत त्यांच्या बरोबर काही संवाद झालेला आहे म्हणा किंवा त्यांच्या सहवासात मी होते। याच परंपरेतले मला वाटतं आणखीन असणारे आमच्या डोंबिवलीचे दीक्षेचे अत्यंत अधिकारी असणारे केशवरामचंद जोशी काका, जोशी महाराजांच्या सहवासात मी होते आणि अनेक वेळा त्यांच्या बरोबर गेलेली आहे। आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मी संध्या त्या अमृताईंनी ज्या वेळेला त्यांचं पाद्यपूजन केलं होतं तेव्हा संध्या ते मला घेऊन गेली ते महाराजांच्या त्या पाद्यपूजनाला। त्यामुळे या संप्रदायाची मला पूर्णपणे कल्पना आहे। दत्त संप्रदायाची पूर्ण आलेली ती परंपरा आहे। आपल्याकडे अनेक परंपरा आहेत आणि खरं सांगायचं तर अनेक हे परंपरा म्हणजे काय आहे। जेव्हा शास्त्रशुद्ध वेदांचा विचार करायला जातो तेव्हा एक उंच पर्वतावरती उंच डोंगरावरती आपल्याला जायचंय आणि डोंगरावरती जाण्याच्या अनेक वाटा आहेत। छोट्या छोट्या सगळ्या पायवाटा आहेत। वरती गेल्यानंतर अथांग एक व्यापक दर्शन आहे, पण मग ते जाण्यासाठी एक भक्ती मार्ग आहे, एक ज्ञान मार्ग आहे, एक योग मार्ग आहे, असे छोट्या छोट्या किंवा एक हठयोगाचा मार्ग आहे किंवा नाथ संप्रदायाचा मार्ग आहे। प्रत्येक संप्रदायाचे छोटे छोटे मार्ग आहेत आणि म्हणून आपल्याला वेदांमध्ये खूप छान सांगितले एक संथ एक ग्रंथ एक पंथ असा जेव्हा आपण एखादा मार्ग धरतो तेव्हा आपण वरच्या टप्प्यापर्यंत नक्की जातो, पण इकडे थोडं जा पुन्हा खाली या, तिकडे थोडं जा पुन्हा खाली या, तिकडे थोडं जा पुन्हा खाली या, असं आलं तर आपण आपल्या गंतव्यस्थानापर्यंत कधीच पोहोचत नाही। त्यामुळे कोणत्याही मार्गाने गेलो, भक्ती मार्गाने गेलो तरी तिथेच पोहोचणार आहोत जो पिपलिका मार्ग आहे। ज्ञान मार्गाने गेलो तरी तिथेच पोहोचणार आहोत की जो विहंग मार्ग आहे। पण भीती आहे काही
ध्यानमार्गाने गेलो तरी तिथेच पोहोचणार आहोत, हठयोगाने गेलो तरी षटचक्रांचं भेदन करत तिथेच जाऊन पोहोचणार आहोत. कोणत्याही मार्गाने जा, येणारी अनुभूती एकच आहे, आणि ती म्हणजे जिथे आपला प्रवास सगुणापासून सुरू होतो तो निर्गुणापर्यंत जाऊन पोचतो. तुम्ही आम्ही सगळे प्रापंचिक आहोत, एक शरीराची उपाधी घेऊन आलेलो आहोत, आणि त्यामुळे उपाधी सहित असणारे आपण निरुपाधीपर्यंत नाही जाऊ शकतो पटकन. निदान आपल्याला गुरुतत्व तरी पाहिजेच ना. गुरुतत्वाच्या अवलंबनाने सुद्धा नाही, म्हणजे त्या अवलंबनानेच आपण जाऊ शकतो ना. शेवटी ते काय आहे, अवलंबनच आहे. आता आवडणार नाही, पण काट्याने काटा काढणं आणि दोन्ही काटे फेकून देणं आहे शेवटच्या टप्प्यावरती. असो, पण कोणताही मार्ग असला तरी आपल्याला आपल्या अंतरंगात उतरावंच लागेल, नक्कीच आहे. आणि या अंतरंगात उतरण्याची जी साधना सांगितलेली आहे ती माझ्यासमोर ज्या ग्रंथाचा काही चिंतन मांडावं असं आलं की श्री नारायण अद्वैत विश्व प्रार्थना न्यास या संस्थेतर्फे की जो महायोग रामरतन धन याचा जे ग्रंथ मला पाठवला होता त्या ग्रंथातून काही चिंतन मांडावं असं मला सांगण्यात आलं. सुरुवातीलाच त्याच्यामध्ये बरोबर अनेक जणांनी आपली मतं मांडली, ज्याच्यामध्ये विजय भटकर आहेत, जे अत्यंत खूप मोठे संगणककार आहेत, परम संगणककार बनवलेले. पण माऊलींच्या चरणी अत्यंत आहेत की ज्यांचा खूप वेदांताचा अभ्यास आहे, आणि मुख्य म्हणजे किसन महाराज साखऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भटकरांनी खूप अभ्यास केलेला आहे, वेदांत चिंतन केलेलं आहे. माझ्या बाजूला बसणारे आहेत. मी नेहमी म्हणते की तत्वज्ञान अभ्यास करणं आणि एक वेगळा अनुभवावरती उतरवण्यासाठी आपल्याला नक्की कळलं पाहिजे की मला अद्वैत तत्वज्ञानाची म्हणजे माझं मूळचं स्वरूप आहे. मी शरीरा इतका आहे का शरीरापेक्षा कोणीतरी वेगळा आहे. शरीराच्या आतमध्ये माझं एक वेगळं अस्तित्व आहे, ते मला जाणून घ्यायचं असेल तर अनेक प्रकारची तत्वज्ञान आहेत. मग ती तत्वज्ञान असताना ती व्यावहारिक सत्तेमध्ये कशा प्रकाराने आपल्याला उतरवता येईल. मला मुद्दाम आठवत आहे की अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास करायला निघालेले आम्ही सगळे, आम्ही कुठेतरी शरीराला खूप महत्व देत असतो, आम्ही कर्ज काढत असतो, घर घेत असतो, तेव्हा उदयजी नेहमी म्हणतात आम्ही चारवाक जगत असतो. मला भूक लागलेली असते, कोणीतरी माझ्या जवळच्या माणसांनी माझं अंतःकरणाच्या दुखवलेलं असतं, आणि जेव्हा माझं अंतःकरण दुखवलेलं असतं तेव्हा मी माझ्या अंतःकरणाला महत्व देत असते, कुठेतरी मी सांख्ययोग जगत असते. हे तत्वज्ञान मी नक्की जगतोय आणि मी नेमकं काय करतोय हे तत्वज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास येईपर्यंत आपल्याला नाही अंदाज येत काही. आणि म्हणून ऋग्वेद वासुदेव वेदांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की शास्त्राचं अध्ययन केल्यामुळे आपल्याला नेमकेपणाने काय करायचं ते कळतं. जर तुम्ही आम्ही साधक असू, आम्हाला साधना करायची असेल, साधना कशासाठी करायची, साधना करण्यामागे काही हेतू आहे ना. मी नरदेहामध्ये आलेलो असेल तर मला नाही त्या विधात्याने मला त्यांनी कुत्रं केलं नाही, त्यांनी मला मांजर केलं नाही, त्यांनी मला गेंडा केलं नाही, त्यांनी मला हरण केलं, त्यांनी मला माणूस केलेलं आहे. लक्षात, जर मी मानव असेल तर मननात त्रायते किती मंत्र असा असेल तर मनन करणारा जो कोणी प्राणी आहे तो मानव आहे. आणि मनन करणारा प्राणी मानव जर तुम्ही आम्ही असू तर आपल्याला आयुष्याचं चिंतन करायचंय की मला जर नरदेह मिळाला असेल ते या नरदेहातून मला काय प्राप्त करायचं. मला काहीतरी तर आहे, मी जसं हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला काहीतरी नावाचा पदार्थ देऊन नाही चालत, तर मला नेमकेपणाने सांगायला लागतं, तसं मला माझ्या जीवनाचं नेमकेपणाने चिंतन करावं लागतं. आणि मग ते चिंतन करण्याचे मार्ग अनेक आहेत. मग त्या मार्गानुसार आपण ज्या मार्गावरती चाललोय तो प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. म्हणून म्हटलं पंथ वेगळा आहे, ज्या मार्गाने चाललोय तो वेगळा आहे. पण असेल तर हे ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करतात. जो माझ्यासमोर दिलेला होता त्याच्यावरती अनेकांनी लिहिलेलं आहे. गोविंदगिरी महाराज परमपूज्य त्याच्यावरती म्हणाले की हा असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथातून नेमकेपणाने मार्गदर्शन मिळतं. आता ग्रंथ असं म्हटल्यानंतर लक्षात येईल की ग्रंथामधून काही विचार आहेत ते ग्रंथात ते समजून द्यावे लागतील. ग्रंथ त्यालाच म्हणतात की जो माझी ग्रंथी सोडवतो. जो माझी ग्रंथी सोडवतो याचा अर्थ माझ्यावरती काहीतरी ग्रंथी आहे ना. मी जन्माला आलेलो आहे, मी वाढणार आहे, मी जाणार आहे, हा भाव जोपर्यंत तुम्हाला आम्हाला आहे तोपर्यंत वेदांत शास्त्र सांगतं तुम्हाला आम्ही ग्रंथीमध्येच आहोत. लक्षात घ्या, आपल्याला नाही वाटणार पण ग्रंथी आहे नाही की मी जन्माला आलेलो आहे, मी जाणार आहे, हा जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत तो ग्रंथी जो सोडवणार आहे तो ग्रंथ आहे. किंवा ग्रंथ या शब्दाची 2-3 सुंदर व्युत्पत्ती सांगताना म्हटलंय की यद वाग्वी
विलासः यद वाग विलासः जनता अघविप्लवाः भवती स एव ग्रंथः. भागवतांनी खूप सुंदर ग्रंथ शब्दाची व्याख्या केली. यद वाग विसर्ग, यद वाग विलास, ज्याच्या वाणीच्या विलासामुळे. आता ती वाणी कोणाची आहे? व्यासांची वाणी आहे. ज्यांच्या वाणीच्या विलासामुळे जनता, याचा अर्थ श्रोता किंवा वाचक, दोघेही अघविप्लवाः भवती. अघविप्लवाः याचा अर्थ पापापासून परावृत्त होतात, त्याला ग्रंथ म्हणतात. मग आता कोणतं पाप आहे हो आमच्या समोर? तुम्ही आम्ही जे बसलेलो आहोत, आम्ही काही पाप करतो का? लक्षात येईल की तुम्ही आम्ही काही पाप करणारे नाही आहोत. लक्षात घ्या, पाप करणारे तमोगुणी लोक जीव वेगळे आहेत. या मंदिरामध्ये आलो आहोत, आपण सद्गुरूंच्या चरणी बसलेलो आहोत, तर मग आपलं पापाचं काही स्वरूप वेगळं आहे का? आता लक्षात येईल की वेद जेव्हा अशा प्रकारच्या पापाची ग्रंथाची व्याख्या करतं, तेव्हा खोटं बोलणं, चुकीचं काहीतरी करणं असलं पाप अपेक्षित नाही आहे. शास्त्राच्या नुसार, संतांच्या नुसार सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर मी माझ्या स्वरूपापासून ढळणं हेच पाप आहे. मी जे माझं निर्गुण निराकार स्वरूप आहे, की ज्या ठिकाणी मला माझ्या आतमध्ये उतरायचं आहे, जे माझं असणारं मूळचं स्वरूप आहे त्याच्यापासून मी ढळणं, मी देहभानावरती येणं, यालाच पाप म्हटलेलं. म्हणजेच आपली सगळी इंद्रिय पुन्हा पुन्हा आपली अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या मार्फत या जगामध्ये जाते, विषयाकार होते, आणि वृत्ती जेव्हा विषयाकार होते त्याच्यामध्ये रमते, त्याला शास्त्रांनी पाप म्हटलेले. मग आता हे पाप आपल्याकडनं घडतं ना. अखंड आपण 24 तास ध्यानात राहू शकतो का? हो नाही ना, 24 तास नाही ना मला ध्यानात राहता येईल. मग त्याच्या राहण्यासाठी मला काहीतरी अवलंबन घेतलं पाहिजे, काहीतरी तर चिंतन केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. कारण काकांच्या वेळेला ते म्हणायचे की मोठी शक्ती आहे, तुम्ही इतके निवांत बसा, काही करू नका. विश्वाची असणारी शक्ती आहे, ती शक्ती कार्य करेल. पण ती शक्ती कार्य करण्यासाठी त्यांचं सामर्थ्य होतं. लक्षात घ्या, त्यांच्या सामर्थ्याने, त्या शक्तीच्या साह्याने जेव्हा आम्ही त्यांच्या चिरणी बसत होतो तेव्हा आम्हाला एक शांतीची अनुभूती येत होती, कारण त्यांच्या सामर्थ्याने आम्ही विचाररहित स्थितीमध्ये जात होतो. लक्षात घ्या, ध्यानाच्या साह्याने मला जे प्राप्त करायचं आहे ते मुळामध्ये विचाररहित स्थिती, निरपेक्ष आनंद, निरपेक्ष शांती, निरपेक्ष निर्भयता, निरपेक्ष संतोष, हे जे काही मला प्राप्त करायचंय हे संतांच्या चरणी त्यांच्या सामर्थ्याने मला तो अनुभव येऊनच जातो. पण ते चरण 24 तास नाही ना मिळत हो आपल्याला. तिथून आपल्याला पतितच व्हायला लागतं आणि या प्रपंचामध्ये यायला लागतं. तेव्हा मात्र जे काही चिंतन करायचंय त्या चिंतनातून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला थोडं आत्मचिंतन करावं लागेल, किंवा त्या चिंतनातून आपल्याला पुन्हा आपल्या आतमध्ये तरी उतरावं लागेल. मग आपल्याला ध्यानामध्ये बसावं लागेल. मग आता ध्यानाचं बसणं म्हटल्यानंतर आता पुन्हा युगाचा विचार केला तर हे युगच ध्यानाचं नाहीये हो. आता शास्त्रशुद्ध विचार करायला लागल्यानंतर सत्ययुगामध्ये ध्यान मार्ग होता, त्रेतायुग त्यामध्ये आलं, त्यानंतर यज्ञयागादी कर्म आहेत, त्यानंतरचं द्वापार युग जिथे भगवान गोपाल कृष्ण नारायणाचा तो अवतार आहे, तेव्हा तिथे अर्चन आणि पूजन आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो लीला वर्णन आहे. आणि आज तुम्ही आम्ही कलियुगामध्ये आहोत, तिथे तर साधनच सांगितलेलं कोणतं असेल तर नामसंकीर्तन आहे. मग आता या नामसंकीर्तन ह्या युगाच्या विचार करताना जर आम्ही ध्यानाला बसायला गेलो तर प्रश्न असा आहे की ते मार्ग आम्हाला नक्की योग्य आहे, पण त्याच्यासाठी बाहेरची परिस्थिती योग्य आहे का? लक्षात येईल की मी पहाटे 3ला उठले, 2:15ला उठले, ध्यानाला बसले, आणि एखादा कावळा काव काव कर्कश ओरडत असेल, मी ध्यान साधना करू शकणार आहे का? नाही करू शकणार. मग आता शास्त्र म्हणतं की या वेळेला जर मी उपनिषदाचं चिंतन केलं असेल, होमवर्क बरं का, यांची उपनिषद वाचा. फार सुंदर विचार आहे. केनोपनिषदामध्ये म्हटलंय की बस कावळ्याचं चिंतन आहे, कावळा कावकाव करतोय, पण उपनिषदांचं जर चिंतन केलं असेल तर त्या कावळ्याच्या वाणीची वाणी आणि माझा ऐकणारा कानाचा कान, हे दोन्ही जर एकच ब्रह्मचिंतन झालेलं असेल माझं, हे अध्ययन जर मी वेदांमधून समजावून घेतलेलं असेल, श्रुती माऊलीकडून मी समजावून घेतलेलं असेल, तर कावळ्याचं कावकाव सुद्धा माझं ध्यानामध्ये परिवर्तित करून मी स्वरूपापर्यंत जाऊ शकते. याला ध्यान प्रक्रिया म्हणतात. जिथे मी आहे तिथे मी जेवायला बसलेली आहे, माझ्या समोर भरलेलं जेवणाचं ताट आहे, पण त्या जेवणाच्या ताटातूनच
तुकोबाराय म्हणतात, मी पांडुरंगा तुला कसं सेवा न करू. पण आपल्याला तेच उपनिषदा म्हणणार आपल्याला सांगतात की भरलेलं जेवणाचं ताट आहे, फक्त चिंतन करा. भात खाताय ना, अहो भात कुठून आला, भात तांदळाचा काय, तांदूळ कुठून आला, शेतावरती, शेताला काय आधार, पृथ्वीचा, पृथ्वीला काय आधार, जलाचा, जलाला काय आधार, कोणाचा आहे, तर तेजतत्वाचा, तेजाला आधार, वायूचा, वायूला आधार, आकाशाचा, आकाशाचा आधार, परब्रह्माचा. परब्रह्म म्हणजे कोण आहे, तो परमात्मा, तो ईश्वर, ज्याने विश्व निर्माण केलं आणि मला सुद्धा निर्माण केलं. आणि म्हणून जीव, जगदीश आणि जगदीश्वर या एकमेकांचं नातं काय आहे, तर त्याचाच एक अंश मी आहे ना. चिंतन करता करता सहा अहम तेच मी आहे, या चिंतनातून गेलो ना आपण आतमध्ये हळूहळू. असं हे जेव्हा चिंतन आपल्याला करता येईल, या चिंतनासाठी शास्त्राचा थोडं अध्ययन पाहिजे. आणि म्हणून त्या अध्ययनाच्या संदर्भामध्ये खूप छान सांगितलं की सगळ्या संतांनी आपल्याला मार्गदर्शन केले बरं का. सगळ्या संतांनी मार्गदर्शन करताना त्या सिद्धांचा एक प्रवास आहे, ते मार्गदर्शन आहे, तो बोध आहे. त्यांनी केलेलं जे आहे ते पीठ आहे, ते सिद्धयोग आहे सांगितलं. आता सिद्धयोग म्हटल्यानंतर लक्षात येईल की ती सिद्धी प्राप्त करून घ्यायची, आणि ती कोणी करून घ्यायची, जीवानी प्राप्त करून घ्यायची. कोणाशी, माझ्याच आतमध्येच असलेल्या शिवाशी मला योग प्राप्त करून घ्यायचा आहे. योग म्हणजे मला त्याला जोडायचं आहे. मला मग त्याला जोडायचं असेल तर मग मी कोण आहे मला कळलं पाहिजे. माझ्या आतमध्ये असणारं शिवतत्व काय आहे तेही मला कळलं पाहिजे. त्याच्याशी जोडणं काय आहे तेही मला कळलं पाहिजे. आणि मग ह्या सगळे जे ग्रंथ आहेत, आता लक्षात येईल की जो ग्रंथ माझ्या समोर दिलेला होता त्या प्रत्येक ठिकाणी काहीतरी आपल्याला बोध केलेला आहे. तो बोध आपल्याला कशासाठी आहे, तर मी साधनारूढ व्हावं यासाठी. तुम्ही आम्ही जे प्रापंचिक आहोत ते क्षणाक्षणाला आपण आपल्या साधनेपासून पतित होतो, खाली जातो. मी ठरवते की अखंड राम म्हणायचं किंवा रामाचं चिंतन करायचं, ब्रह्मचिंतन करायचं. अशी ब्रह्मचिंतन करायचं ठरवणारी मी जेव्हा पोळ्या करायला बसते तेव्हा पोळी करताना हे ब्रह्मचिंतन न करताना, राम न म्हणताना, 10-12 वर्षापूर्वी माझी नणंद मला काय म्हणाली तेच आठवतं आणि त्यालाच धार लावते. हो, माझं नाही ब्रह्मचिंतन घडत, माझी वृत्ती पतितच झाली. लक्षात, हे होतं, हे प्रापंचिकांचंच होतं. कारण तुम्ही आम्ही देहाची प्रकृती स्वीकारलेली आहे. जर तुम्ही आम्ही देहाची प्रकृती स्वीकारली याचा अर्थ मी माया स्वीकारली आहे, माया स्वीकारली याचा अर्थ त्या परमात्म्यापासून आम्ही वेगळे होऊन पडलोत, कारण आम्हाला बुद्धी मिळाली. जोपर्यंत ही बुद्धी ही काय आहे हे मला कळणार नाही, मला ध्यान कुणाच्या साह्याने करायचंय, मला मनाने ध्यान करता येणार आहे का, करता येणार नाही, कारण ते वायू तत्वाचं आहे. बुद्धीने ध्यान करता येणार आहे का, ते करता येणार नाही, कारण ती तेज तत्वाची आहे. मग ध्यान करण्यासाठी माझ्याजवळ विधात्याने काय साधन दिलेलं आहे. मी जर ध्याता असेल, माझ्या समोर एक ध्येय आहे, आणि ते ध्येय म्हणजे मला माझं स्वतःला, मला माझं मी पण मला विसरायचंय. मला देहभावाकडून देवभावापर्यंत, देहभावाकडून आत्मभावापर्यंत, देहभावाकडून ब्रह्मभावापर्यंत, देहभावाकडून निराकारापर्यंत, निरालंबापर्यंतचा जर मला प्रवास करायचा असेल, हा सगळा प्रवास करताना एक प्रतिबंध आहे. मग तो प्रतिबंध कोणाचा आहे, दुसऱ्या कोणाचा नाही आहे. मनेव मनुष्यानाम कारणं बंध मोक्ष. हे मनच माझं काय आहे, तर ते संकल्पच करत नाही की मला तिथपर्यंत जायचंय. म्हणून आधी मला मनाला थोडंसं शम साधावा लागेल. शम एकदम साधता येत नाही, म्हणून दम साधावा लागेल. म्हणून मग इंद्रियांवरती आपल्याला हळूहळू नियंत्रण आणावं लागेल. आता हा सगळा अधिकार कमवल्याशिवाय आपल्याला आता एकदम जाता येईल का, सांगा बरं. आपल्याला असं वाटतं की इंद्रिय माझ्या स्वाधीन आहेत. नाही हो, सोपं नाही आहे इंद्रिय स्वाधीन. सगळ्यांचा आपल्याला अनुभव, इथे बसणाऱ्यांचा मी सगळ्यांना सांगते, माझ्या सकट. आपण कधीतरी आपली पोरं हट्ट करतात, नातवंड हट्ट करतात, म्हणून आपण हॉटेलमध्ये जातो. म्हणतात ना पोरं, आजी चल ग आज आमच्या बरोबर, काय होतं एक दिवस बाहेर गेलीस तर. आपल्याला नाही, पोरांना नाही म्हणतायत, आपण जातो. भरपूर जेवलेलो असतो, खाल्लेलो असतो, पोट भरलेलं असतं, काहीच खायची इच्छा नसते. म्हणतो आज फारच पोट भरलं, पण तरी सुद्धा पडिले इंद्रिया वळण. काउंटरवरती आल्यानंतर माझ्या नकळत हात त्या बडीशोपेच्या ताटात जातोच. का जातो हो, नाही, इंद्रियांना वळण पडलंय. लक्षात घ्या, हे समोर विषय बघितला की ते इंद्रिय जातातच तिथे धावत. आणि म्हणून जोपर्यंत या छोट्या छोट्या गोष्टी नाही ना आपण समजावून घेत,
मीच माझ्या इंद्रियांवरती कसा ताबा आणणं, मीच माझ्या मनाला कसं आवरणं, या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या आतमध्ये उतरायचंय. बेसिक गोष्टी आहेत बरं काय ध्यानासाठी. कारण ध्यानाला बसल्यानंतर मला नक्की कळलं पाहिजे माझा प्रवास जो आहे, माझा अभ्यास जो आहे, हा त्रिपुटीतून सुरू होणार आहे. मग तो ज्ञानमार्गाचा असू दे, भक्ती मार्गाचा असू दे, एखाद्या भाविकाचा असू दे. उपासक असेल तर तो उपासक आहे, उपासना आहे, उपास्य दैवत आहे. भक्त असेल तर भक्त आहे, भक्ती आणि भगवंत आहे. एखादा ज्ञानमार्गी असेल तर ज्ञाता आहे, ज्ञेय आणि ज्ञान आहे. आणि महाराजांसारखा एखादा ध्यानमार्गी असेल की जे मला ध्यानाला बसवायला शिकवते असेल तर ते ध्याता आहेत, ध्येय आहे, आणि ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ध्यान मार्ग आहे. सगळ्या साधना या त्रिपुटीतूनच सुरू होतात. या त्रिपुटीतून सुरू केल्यानंतर आपल्याला हळूहळू त्यातली एक एक गोष्ट कमी करायची. एकदम नाही ना कमी होणार आहे ती आपली. आणि त्यामुळे हळूहळू कसं कमी करायचं हे आपल्याला हळूहळू आपल्या मनातून आपल्याला वेगळं होणं आहे, आपल्या शरीरातून आपल्याला वेगळं होणं आहे, आपल्या कर्तृत्वातून आपल्याला वेगळं होणं आहे, आपल्या भोक्तृत्वातून आपल्याला वेगळं होणं आहे. याचा अर्थ या प्रपंचामध्ये तर आपण असायचंय, पण आपल्याला आतमध्ये प्रपंच ठेवायचा नाहीये. खूप छान विधात्यांनी 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. किती वरदान माणसाला मिळालेलं आहे. एक तर बाकी सगळे जे आपले थोडं बघा 84 लक्ष योनी आजूबाजूला बघितल्या तर त्या सगळ्या आडव्या नाही तर तिर्यक योनी आहेत. आडव्या आहेत बरं का, त्या नाही तर तिर्यक आहेत, तिरके आहेत. म्हणून पक्षी तिरके आहेत, पशु सगळे आडवे आहेत. फक्त एक नरदेह कसा आहे, उभा आहे. का वैशिष्ट्य आहे? त्याच्यासाठीच बोध आहे, बाकी कोणाच्यासाठी बोध नाही आहे. बोध फक्त मानवाला आहे. त्या आडव्यात बाकी 84 लक्षपैकी एका मानवाशिवाय कोणाला बोध करता येतो का हो? वर्षानुवर्ष लक्षानुलक्ष बैल तसेच ओझं वाहतायत, गाई तेच काम करतायत, सगळे तेच करतायत, पण मानवाला बोध करता येतो कारण ती तिर्यक योनी नाही. त्याच्या देह पडल्यानंतर काही त्याच्यावरती संस्कार केले जातात, बाकीच्यांवरती काही संस्कार केले जात नाहीत. तसे उभे असणारे आम्ही जरा थोडं काही काम करतो आणि लगेच म्हणतो अहो मी दमलोच, मी आता आडवाच पडतो, किंवा मी म्हणते मी आडवीच पडते. मी जेव्हा म्हणते मी आडवी पडते तेव्हा याचा अर्थ असा आहे मी आता पशुत्व स्वीकारतो, मी माझ्या कर्मापासून च्युत होतो, पतित होतो. याच्यासाठी नरदेह दिलेला आहे का? नाही. नरदेह कशासाठी दिलाय? ज्यानी मला दिलेला आहे त्याचं स्वरूप जाणायचंय. नुसतं जाणायचं नाहीये, ते मला समजून घ्यायचंय, कारण त्याचाच एक अंश मी आहे. आणि ते जाणून घेऊन मला तिथे समर्पित व्हायचंय. आणि समर्पित होताना नक्की माहिती आहे की ही देहाची उपाधी त्यांनी मला दिलेली आहे. त्या उपाधीमध्ये एक असं तत्व आहे की जे तत्व शाश्वत आहे आणि त्या तत्वाची मला अनुभूती घ्यायची आहे. परमात्मा जसा शाश्वत आहे तो तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, तो अवस्थांच्या पलीकडे आहे. त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, असं एक सनातन ते तत्व आहे. आणि तेच तत्व माझ्याही आतमध्ये आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी मला नरदेह मिळालेला आहे. बस, याच्याशिवाय दुसरा कशासाठी नाही मिळालेला आहे. मग तो अनुभव घेण्यासाठी असा तर आता मग मला कशासाठी घ्यायचा ना अनुभव? मग मी शरीर हा अनुभव घ्यायची गरजच नाहीये मला. त्या अनुभवासाठी मला काहीतरी घ्यायचंय. आणि म्हणून मग जे योगी आहेत, तपस्वी आहेत, हे सगळे आपल्याला मार्गदर्शन करतायत की आपल्याला आपल्या आत उतरायचंय. हे आत उतरताना बहिरंगातल्या कोणत्याही आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही बरं का. ज्या व्यवहारामध्ये राहतो तिथे सोडून चालेल का आपल्याला? कारण आपली रोजीरोटी हवं या समाजामध्ये. रोजीरोटी जर समाजात आहे तर आपल्याला रोजीरोटी समाजामध्ये गेलं पाहिजे, तिथे काम केलं पाहिजे. तिथल्याशिवाय धन मिळाल्याशिवाय माझं उदरभरण सुद्धा होणार नाही. मग हे सगळ्या गोष्टींचा मला मेळ घालायचा असेल तर मला किती विचार करावा लागेल. आणि म्हणून समर्थ काय, सगळे संत आणि सगळ्या जेवढे म्हणून आपल्याकडे संत आहेत त्या संतांमध्ये फरक काही नाही, त्यांचा मार्ग कोणताही असू दे. पण एक सिद्धांत आहे, साधू दिसते वेगळं आले, स्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले देहातीत वस्तू. हे सगळे साधू जे आहेत ते देहातीत आहेत. आणि म्हणून ते कालातीत तत्व, देहातीत तत्व, अवस्था त्रयातीत असं तत्व, त्याचा अनुभव घेणारे आहेत, तिथे राहणारे आहेत. आणि त्यांना मिळालेला तो निर्विषय आनंद त्यांनी इतका उपभोगलेला आहे की आता तो त्यांना दिल्याशिवाय वाटल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही.
म्हणून ते वाटतात आणि म्हणून तो आनंद त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मग आता तुमची आमची जबाबदारी आहे, आमच्यापर्यंत तो आला असेल तर आता वाटण्याचं काम महाराज करतायत. काय करतायत? कारण मिळालेला आनंद आहे, आता वाटल्याशिवाय चैन नाही पडत. म्हणाले लहान मुलांना सुद्धा ध्यान शिकवतो. का शिकवतो? ध्यानामध्ये आनंद आहे. कोणता आनंद आहे? विषय आनंद आहे. तिथे काय बर्फी खायला मिळते का आंबा खायला मिळतो? काही नाही, हे लक्षात येईल. विषयांचा विषय निरपेक्ष आनंद आहे. याचा अर्थ विषय निरपेक्ष आनंद एक तर नामामध्ये तरी मिळेल, ध्यानामध्ये तरी मिळेल, ज्ञानामध्ये तरी मिळेल, चिंतनामध्ये तरी मिळेल. मग जो विषय निरपेक्ष आनंद संतांनी तुम्हाला आम्हाला भोगायला सांगितलेला आहे तो आपल्याला चिंतनातूनच मिळत जातो. आणि चिंतन म्हणजेच ध्यान आहे, दुसरं काही नाही आहे, बाकी काही नाही. मग कोणी प्रत्यक्ष ज्ञानाच्या प्रक्रियेने जाईल, कोणी निर्विषय चिंतनातून तिकडे जाईल. पण चिंतनाशिवाय आपल्याला जाता येत नाही. काहीतरी तर आपल्याला एखादं आलंबन लागतं. कारण तुम्ही आम्ही सगळे सगुणामध्ये, सगुणात असताना आपल्याला म्हटलं चला निर्गुणाचं चिंतन करा. कसं काय करणार हो? निराकाराचं चिंतन करता येईल का आपल्याला? नाही. मग आम्ही म्हणतो सद्गुरूंच्या पादुका तरी पाहिजेत. का पादुका पाहिजेत? का पादुका का पाहिजेत? संतांच्या डोक्यावरती हात ठेवून नेऊ ना मग आपण आशीर्वाद घेत. माझे जे सद्गुरू आहेत त्यांच्या डोक्याला हात लावून मी नाही ना नमस्कार करते, त्यांच्या चरणांना मी स्पर्श करते आणि नमस्कार करते. मग काय चरणांचं महत्व आहे? सद्गुरु चरणांचं महत्व. आता गुरुचरणांच्या चरणी बसलोय बरं का, ते सांगणार नाहीत. तुमचा आज्ञा आहे म्हणून मीच सांगून टाक. मी धरते अध्यारूत की सद्गुरूंच्या समोर असतील. सगुणामध्ये एक तर सद्गुरू मिळणं फार कठीण आहे बरं का. काहीतरी गतजन्मीचं पुण्य असल्याशिवाय सद्गुरूंची प्राप्ती होत नाही, लक्षात घ्या. पण सद्गुरूंची प्राप्ती झाली असेल तर सद्गुरूंच्या चरणाच्या इथे आपण म्हणतो की सद्गुरूंच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवावं. विज्ञान आणि अध्यात्म मार्ग खूप वेगळे आहे. कारण अध्यात्म हेही एक शास्त्र आहे, परमार्थ हेही एक शास्त्र आहे. परमार्थ शास्त्र म्हणजे परम अर्थ, अत्यंत श्रेष्ठ असणारं प्राप्तव्य, जे स्वरूपाची प्राप्ती मला करून घ्यायचे ते परमार्थ. अध्यात्मशास्त्र याचा अर्थ अध्यात्म म्हणजे शरीर. याच शरीरामध्ये एक तत्व असं आहे की जे निर्गुण निराकार आहे. त्या तत्वाची मला अनुभूती घ्यायची, त्याच्यासाठी जे मार्गदर्शन करणार आहे ते अध्यात्मशास्त्र आहे. मग ह्या अध्यात्मशास्त्र म्हणजे काय, परमार्थशास्त्र म्हणजे काय, त्याची अनुभूती ग्रंथ वाचून नाही येत मला. त्या ब्रह्माविषयी मी कितीही वाचलं, त्या परमात्म्याविषयी मी कितीही वाचलं, भागवतामध्ये त्या श्रीकृष्णाच्या कितीही लीला मी ऐकल्या. महायोगी होतात आमचे हनुमंत, भरपूर मोठे योगी आहेत. स्थूल होतात, सूक्ष्म होतात, सगळं होतात. हे सगळे तसेच आहेत कारण अष्टसिद्धी आहेत त्यांच्याकडे, सगळ्या प्रकारच्या सिद्धी आहेत. पण यांच्या चरणी आपण का जायचं? कारण अध्यात्मशास्त्र खूप सुंदर सांगतं की बुद्धी जी आहे ना ती बुद्धी ज्ञान स्वरूप आहे. असणारं ज्ञान हे त्या विधात्याने आपल्याला दिलेलंच आहे. ते सगळ्यांना सारखं आहे बरं का. आपल्याला वाटेल इथे बसणाऱ्याला आम्हाला फारच कमी कळतो, इथे आम्ही बसलोय म्हणजे आम्हाला काही जास्त कळतं, असं नाही आहे, लक्षात घ्या. कदाचित तिथे बसून मी बोलत असेन पण माझ्यापेक्षा अधिक अधिकारी आणखीन तिथे कोणीतरी असू शकणार आहे. हे अमान्य करताच येत नाही. कारण बुद्धी तत्व सगळ्यांना समान दिलेलं आहे, जे सदा सर्वत्र सम, माऊली म्हण, सगळ्यांना समान दिलेलं ते तत्व आहे. मग त्या तत्वाच्या अनुभूती जेव्हा आपण घ्यायला बसतो, जेव्हा सगळं घ्यायला बसतो, तेव्हा लक्षात येईल की अंतःकरणाची एक वेगळी मशागत तिथे होऊन जाते. आणि ती कशी करायची ती आपल्याला संतांच्या चरणी कळतं. आणि शास्त्र असं म्हणतं की बुद्धी जी आहे ती बुद्धी एकमेव असं तत्व आपल्याला त्या विधात्यांनी दिलेलं आहे. खरं सांगायचं तर मानवाला दिलेलं ते भागवताचा विषय, त्याच्याकडे ब्रह्मास्त्र होतं नव्हतं हो, त्या विधात्यांनी बुद्धिरूपी ब्रह्मास्त्र तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे. आपली बुद्धी म्हणजे ब्रह्मास्त्र आहे बरं का. त्या ब्रह्मास्त्राच्या साह्याने सत काय असत काय, शाश्वत काय अशाश्वत काय, ब्रह्म काय माया काय, धर्म काय अधर्म काय, या सगळ्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि बुद्धीचा एक गुण आहे तो म्हणजे विवेक. विवेक म्हणजे निवडणे, विच विचती इति विवेक, ते निवडायचंय. योग्य काय ते निवडायचं, अयोग्य काय ते टाकायचं. हे टाकण्याचं कार्य बुद्धीचं आहे. ती बुद्धी आहे की नाही आपल्याला?
मग बुद्धी कुठे आहे? आम्हाला आमचं विज्ञान सांगतं बुद्धी कुठे आहे? मेंदूमध्ये आहे. अध्यात्मशास्त्र असं नाही सांगतो. शास्त्र जर थोडं सगळं कळलं ना आपल्याला तर लक्षात येईल की अंतःकरण म्हणजे हृदय, असं अध्यात्मशास्त्राची व्याख्या आहे. हे एक वेगळं शास्त्र आहे. हे शास्त्र जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला साधनेला अतिशय अनुकूल आहे. साधनेला जेव्हा बसतो ना आपण तेव्हा अतिशय अनुकूल आहे. आणि म्हणून अंतःकरण संपूर्ण शरीराच्या उपाधीमध्ये व्यापून राहिलेलं आहे. अंतःकरण शरीराच्या उपाधीमध्ये व्यापून राहिलेलं, बुद्धी पण पूर्ण तिथे व्यापून राहिलेलं, बुद्धीपेक्षा सूक्ष्म असणारा आत्मा तिथे व्यापून राहिलेला. आत्मा शरीराने शांत झाला म्हणजे जे आहे, म्हणजे जे ब्रह्मतत्व व्यापक तत्व आहे, परमात्मा तत्व आहे. भक्तीत ज्याला परमात्मा म्हणतात त्याला ज्ञानामध्ये ब्रह्मतत्व म्हणतात. हे जेव्हा शांत मर्यादित होतं तेव्हा त्याला आत्मा म्हणतात. आणि ते अमर्याद आहे, अपरिमित आहे, तेव्हा त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. आता एवढं जरी आपल्या लक्षात आलं की ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी ह्या बुद्धीला ज्ञान ग्रहण करण्याची जशी क्षमता आहे तशीच त्या बुद्धीला आत्मस्वरूपाचं ब्रह्मतत्वाचं जे आहे ते सगळं ग्रहण करण्याची क्षमता केवळ बुद्धीला आहे. मग ही बुद्धी शरीराच्या पूर्ण उपाधीमध्ये व्याप्त आहे. आणि म्हणून पायाला बारीक खडा टोचला तरी आपल्याला कळतं, एखादा बारीक आपला केस ओढला तरी आपल्याला कळतं, झोपेमध्ये डास चावला तरी कळतं, पाठीला कोणी टोचलं तरी कळतं. कारण आपली संपूर्ण उपाधी ज्ञानस्वरूपच आहे. आता परमात्मा ज्ञानस्वरूप आहे. आता ते ज्ञानस्वरूपत्व माझ्याकडेही आहे. आणि ज्ञान झालं की आनंद आहे की नाही हो सांगा मला? आम्ही शाळेत जात होतो, कळलं की किती आनंद व्हायचा, नाही कळलं की दुःख होतं की नाही? मग ज्ञान आणि आनंद वेगळे नाहीच आहेत. आणि ज्याचं ज्ञान होतं, जिथे आनंद होतो तिथे सत असलंच पाहिजे, हा सिद्धांत आहे. आणि हा जर सिद्धांत असेल तर जीवाचं आनंद स्वरूप मी अखंड आहे, शरीराशिवाय मी आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, ते माझं निराकार असं मूळचं स्वरूप आहे. ते आपल्याला कोणाकडे कळतं? कारण संतांच्या चरणाकडे जाईपर्यंत कळत नाही. पण विज्ञान सांगतं ज्ञान बुद्धीमध्ये आहे. कदाचित ते बुद्धी ग्रहण करत असेल, पण शास्त्र असं म्हणतं ज्ञानाचा साठा कुठे आहे? तर संतांचे चरण जे आहेत त्या चरणाचा जो अंगठा आहे ना, तिथे ज्ञानाचा साठा आहे. आणि म्हणून तिथे जर मस्तक ठेवलं आणि त्यांचा एक संकल्प झालाच, इथे असणारं सगळं तिकडे द्यावं, तर क्षणार्धात दियते सा दीक्षा, क्षणामध्ये ज्ञानस्वरूप जीव होऊनच जाईल की नाही? त्यांना जे प्राप्त झालंय ते जीवाला प्राप्त होऊनच होईल की नाही? आता ते का होईल? चरणावरती मस्तक ठेवण्याने. मस्तकाला हात ठेवून मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. याचा अर्थ हा हांडा जोपर्यंत तिथं वाकत नाही तोपर्यंत तो रिकामा होत नाही. जसा साधा आहे की आम्ही एक कळशी घेऊन जर नदीवरती गेलो तर त्या नदीतलं पाणी कळशीमध्ये भरलं नाही जात, तो वाकडा करायला लागतो. त्यातली हवा बाहेर गेल्याशिवाय पाणी जात नाही. हा जसा सिद्धांत आहे. आता थोडा सिद्धांत आपल्या देहाला लावून बघू. शरीररूपी हांडा जोपर्यंत ईश्वरचरणी किंवा संतांच्या चरणी वाकत नाही तोपर्यंत आत नको असणारे विचार बाहेर जात नाहीत. आणि ते जोपर्यंत बाहेर जात नाहीत तोपर्यंत त्यांनी सांगितलेला बोध आपल्या आत येत नाही. आणि तो बोध जोपर्यंत आत येत नाही तोपर्यंत आपण काय करायचं आपल्याला कळत नाही. म्हणून यांचे पाय धरायचे. कळलं का? संतांचे पाय तेवढ्यासाठी धरायचे. संतांचे पाय धरले की आपलं कामच झालं. आता ते देत नाहीत सहजासहजी पाय पटकन. त्याच्यासाठी काय करायचं? खूप छान सुंदर शास्त्र खूप सुंदर आहे, अतिशय सोपं आहे. आता त्या पायामध्ये जे जे आहे ते जर आपल्याला पाय मिळवून घ्यायचं असेल, बाकी काही करायचं नाही. ज्यांच्या चरणी मी वेदांत शिकले खूप सुंदर सांगतात. ते म्हणतात बाकी काही करू नका, आतमध्ये आपल्याला जिथे जायचंय तिथपर्यंत जायचं असेल तर आपल्याला त्याला साध घालावी लागते. आणि साध घालणं जे आहे ना, साध घालण्यासाठी आतून जे काही करणं आहे, आतमध्ये जे काही करणं आहे, त्याला शास्त्रांनी खूप छान म्हटले. त्याला उपासनेचा साकव म्हटले. साकव म्हणजे मीच माझा एक छान उपासनेचा सेतू बांधायचा आणि देहभावाकडून त्या देवभावापर्यंत किंवा आत्मभावापर्यंत जायचं. पण हे एकदम नाही ना जाता येत.
मग त्याच्यासाठी मला काहीतरी करावं लागतं. खूप छान सांगितलं. त्याच्यासाठी काय करायचं? शास्त्रांनी दिलेला दृष्टांत इतका सुंदर आहे. व्यवहारामध्ये एक अत्यंत धनिक माणूस आहे. नुसता धनिक नाही हो, तो खूप ज्ञानी पण आहे. आणि जो धनिक आहे, जो ज्ञानी आहे, त्यांनी मला त्याला भेटायला बोलवलं. दुसऱ्या दिवशी मी जाते त्यांच्या घरी. एवढ्या मोठ्या माणसांनी बोलवले, इतकी मोठी आसामी माणूस आहे, जायला पाहिजे. मी गेले त्यांच्याकडे आणि गेल्यानंतर लक्षात आलं की बंगला होता. बंगल्याला मोठं फाटक होतं. फाटक बंद होतं. फाटक उडून मी आत जाणार तोपर्यंत लक्षात आलं मला आत जाताच आलं नाही, कारण दारामध्ये बलमोत्र कुत्रं बांधलेलं होतं. ते एवढं माझ्या अंगावरती आलं, ते जाता येईना मला. बराच काळ वाट बघते, आज जायचं कसं. आसामींनी तर बोलवलेलं, एवढ्या मोठ्या व्यक्तींनी, मोठे संत आहे ज्यांनी बोलवलेलं आहे, पण मला आज जाता येत नाही. मी बाहेर बसलेली आहे, करायचं काय? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं वाट बघितली. परत जाणं म्हटलं तर परत आयुष्यात भेट होणार नाही. एकदा भेट घ्यायची म्हटलं तर काहीतरी तर केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे? मग आता एकच माझ्याकडे आहे, कंठरवानी ओरडणं. आणि म्हणून मी एकच केलं, त्या फाटकाच्या बाहेर उभी राहिले. ज्यांनी मला बोललेलं होतं त्यांचं नाव शामराव होतं. आओ शामराव, आओ शामराव, आओ शामराव, आओ शामराव, आओ शामराव. 15-20 हाका मारल्या. प्रारब्ध योगामध्ये एक हाक त्यांच्यापर्यंत पोचली आणि ती पोचल्यावरती ते गॅलरीत आले. म्हणाले, ताई तुम्ही आलात का? थांबा, मी खाली येतो. ते खाली आले आणि खाली आल्यानंतर त्यांच्या बाजूला जे त्यांचं मोठं होतं राखण करणारं, त्याला त्यांनी एवढंच सांगितलं, बाबा रे बाजूला सरक, बाहेर येत ना त्यांना आत येऊ दे. बाबा रे बाजूला सरक, बाहेर ते त्यांना आत येऊ दे. एवढं म्हटल्यानंतर ते जे असलेलं श्वान आहे, त्या श्वानाने त्यांची आज्ञा ऐकली. ते बाजूला सरकलं, दरवाजा उघडला, मी आत गेले. त्या संतांची माझी भेट झाली. दृष्टांत संपला. पण लक्षात घ्या, संतांचं कार्य काय आहे? तो परमात्मा भेटण्यासाठी जे मध्ये असणारं होतं ना अडसर, जो लौकिकातलं ते श्वान होतं. ते श्वान म्हणजे ती शक्ती परमात्म्याला भेटण्यासाठी जी लागणारी आपली आंतरिक शक्ती आहे, ती मध्ये येते, म्हणजेच मायामध्ये येते. ही माया कोणाच्या स्वाधीन आहे? ती संतांच्या स्वाधीन आहे. ते जेव्हा सांगतील ना बाजूला सरक, तेव्हा ती बाजूलाच जाते. आणि ती जेव्हा बाजूला जाते तेव्हा आपला ईश्वरापर्यंत म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग वेगळा होतो. या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपला मार्ग मोकळा. आणि म्हणून ती कृपा त्यांचीच असते. चरणापर्यंत जाण्याची कृपा त्यांचीच, आतमध्ये जाण्याची कृपा त्यांचीच. ती जोपर्यंत तो संकल्प होत नाही तोपर्यंत ह्यातलं काहीच होत नाही. आणि म्हणून संकल्प तर करावाच लागतो. संकल्प त्यांनीच करायचा असतो की आपणही करायचा? मला सांगा, तुम्ही इथे आलात सगळ्यांनी, घरीच बसला असतात, जावं किंवा नाही? कशाला जायचंय? जरा थंडी पडली, आज नाही गेलं तर काय बिघडलं? एकदा वाटते जावं, एकदा वाटते जाऊ नये. जावंसं वाटते, नाही गेलं तर काय होईल? हे काम कोणाचं आहे? मनाचं आहे. कारण ते वायू तत्वाचं आहे. ते ध्यान करूच शकत नाही. संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे. मग मीच माझ्या बुद्धीचा निर्णय घेतला, नाही जायलाच पाहिजे, महाराजांनी बोलवलेलं आहे, काहीतरी चांगलं मिळणार आहे मला. बुद्धीचा निर्णय झाला. मन शांत झालं, बुद्धी शांत झाली. चित्ताने काय धरलं होतं? एक तत्व धरलं होतं, महाराजांनी बोलवलंय म्हणून यायचंय. चित्ताचं काम सुरू झालं आणि आपण येऊन पोचलो की नाही इथे. आणि जेव्हा इथे येऊन पोचलो तेव्हा मला जे काय पाहिजे ते मिळालं की नाही? जेव्हा मन, बुद्धी आणि चित्त तीनही अलगदपणाने शांत होतं, तिथे अहंकार आपोआप लयाला जातो. हा सिद्धांत आहे. माऊलींच्या भाषेत सांगायचं तर, उचललेल्या प्राणासरसी इंद्रिय विगती तैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकार होईल. काय ध्यानामध्ये घडणार आहे लक्षात घ्या. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही समजून घेऊ ना, तेव्हा आम्हाला आपल्या आतमध्ये हळूहळू उतरता येईल. आणि म्हणून या उतरण्यासाठी मला मुळामध्ये मी कोण आहे, मी कशाचं बनलेलो आहे, जग कशाने बनलेलं आहे, ह्याची निर्मिती कशासाठी झालेली आहे. जसं जीवनाचं, आपण कधीतरी शाळेमध्ये गेलोय, नोकरी केली आहे, तेव्हा बीजगणितामध्ये आम्ही गणित पास झाल्याशिवाय इथपर्यंत आलो का? हो. गणितामध्ये मला एक्स आणि वाय हे धरावं लागलं. जोपर्यंत क्ष आणि मी धरत नाही
तोपर्यंत माझं गणित सुटत नाही, आणि गणित सुटत नाही तोपर्यंत माझी इयत्ता सुटत नाही, इयत्ता सुटत नाही तोपर्यंत शिक्षण सुटत नाही, शिक्षण सुटत नाही तोपर्यंत व्यवहारामध्ये माझा मी स्थिरच होत नाही. आता व्यवहाराचं गणित सोडायचं असेल तर क्ष हे गृहीत धरायला लागतं. तर इथे जीवनाचं गणित आहे, जन्मजन्मांचा प्रवास आहे, किती जन्मांचा केलेला आहे माहिती नाही. यातून जर मला सुटायचं असेल तर मला ईश्वर तत्व हे मान्य करावंच लागेल, आणि मग मला पुढे जावं. किती सुंदर सांगितलं. मग ईश्वर आहे, ईश्वर काय आहे? ईश्वराने ईक्षण केलेलं आहे, विश्व निर्माण केलेलं आहे, त्याचा मी एक अंश आहे, आणि म्हणून त्याचा अंश मी आहे. गीतेने सांगितलंय सगळे कोण आहेत? त्याचेच एक एक अंश आहोत आपण. मग आम्ही ब्रह्माचे अंश आहोत का ईश्वराचे अंश आहोत? ब्रह्मामध्ये अंश अंशी भाव नाहीये, कारण ते निर्गुण निराकार एक संघ आहे. मूळचं माझं तत्व ज्ञान स्वरूप आहे. पण शक्ती स्वरूप म्हटलं ईश्वर झाला. शक्तीची उपासना म्हटलं की प्राणाची उपासना झाली. महाराजांनी सांगितलेली उपासना शक्तीची उपासना आहे, लक्षात घ्या. छांदोग्य उपनिषदामध्ये त्यालाच दहरांबरीची उपासना म्हटलेलं आहे. दहरांबरीची उपासना याचा अर्थ शक्तीची उपासना आहे. मग शक्ती असू दे, ज्ञान असू दे, शक्ती शक्तिमानाच्या स्वाधीन आहे. समर्थ संप्रदायाचं आमच्या वाक्य आहे बरं का, की नारायण जो आहे तो झोपलेला आहे आणि चरणी लक्ष्मी वसे. आता नारायणाच्या चरणी जर लक्ष्मी वसलेली असेल तर समर्थ म्हणतात आधी नारायणाला आपलंसं करा, म्हणजे ती आपोआपच येईल. आपण काय करतो? तिला आधी करण्याचा प्रयत्न करतो. तिला घेण्याचा प्रयत्न केला की अडकलो मायेमध्ये. त्याला धरलं तर ती पण येणार आहे. किती सुंदर विचार येतात त्या लक्षात येईल आपल्याला, की काय उपासनेमध्ये काय करायचं आहे नेमकेपणा. मला जेव्हा माझ्या आयुष्याचे चिंतन करायचंय, मला पूर्ण स्वरूपाचं चिंतन करायचंय, तेव्हा सगुणाची आणि आधारे निर्गुण पावीचे निर्धारे सारासार विचारे संत संगे, हा जर विचार असेल तर मला चिंतनातून तिथे जाता येईल. आणि चिंतनातून जाताना आत्मचिंतन आहे, ब्रह्मचिंतन आहे, जे कठीण आहे. पण ते कठीण असेल तरी सुद्धा हळूहळू आपल्या जपातून अजपाकडे जाणं. मग जप पण आपल्याला करता येत नाही. मग जप म्हटलं की आपल्याला स्मरणीचं आठवण होतंय. मग आता स्मरणी पाहिजे. मग स्मरणीच्या आधी नाम सांगितलेलं आहे, मग नामाच्या आधी आणखीन काही आहे. याचा अर्थ हे एक एक टप्पे आपल्या जीवनामध्ये येतात, आणि या टप्प्याटप्प्याने जेव्हा आपण पुढे जातो, एक एक इयत्ता शिकत जातो ना, तेव्हा आपण पुढे जातो. एकदम आम्ही म्हटलं पुढे जायचं तर आपल्याला येईल का? जाता नाही ना येणार. मग हळूहळू आपण असेल तसं त्या मार्गाने आपल्याला जाता येतं. आणि म्हणून एक जीवनाचा सुंदर धागा आपल्याला वेदांनी दिलेला आहे, खूप छान दिलाय बरं का. वेद असं म्हणतं की वेष्टी, समष्टी आणि परमेष्टी हा जीवनाचा धागा असला. वेष्टी म्हणजे व्यक्ती एक, समष्टी म्हणजे समाज. याचा अर्थ जे व्यक्तीच्या आतमध्ये आहे ते समाजाच्या आतमध्ये आहे. कारण समाज आणि विश्व निर्माण करणारा कोण आहे? जगदीश्वर आहे. म्हणून जीव, जगत आणि जगदीश्वर, जीवामध्ये जे तत्व आहे ते जगतामध्ये आहे, आणि जगत आणि जीव या दोन्हीला निर्माण करणारा तोच आहे. आणि मग सगळ्यांमध्ये एकच तत्व आहे. सुंदर दृष्टांत दिलाय समर्थांनी त्याला. ते म्हणतात एक सुंदर मोत्याची माळ आहे, ते मोती इतके सुंदर दिसतात, मणिरंगीत इतके सुंदर दिसतात, त्यातला आतला धागा कधीच दिसत नाही. पण सगळे मोती एकत्र का आलेले असतात? कारण तो आतमध्ये धागा असतो, ते सूत्र असतं. आणि म्हणून सूत्र जाणणं, मग ते ब्रह्मसूत्र असू दे, भक्तीचं सूत्र असू दे, योगाचं सूत्र असू दे, धर्माचं सूत्र असू दे, कोणतंही असते, सूत्र जाणल्याशिवाय, ईश्वर तत्व जाणल्याशिवाय आपल्याला नाही ना उपासना करता. आणि म्हणून उपासनेतून आपण अलगद तिथे जाऊ शकतो. ब्रह्मचिंतन आहे, मी काही चिंतन नाही करायचं म्हटलं तरी ते ब्रह्मचिंतनच आहे, लक्षात घ्या. या चिंतनातून आपल्याला जाणं. आणि म्हणून शिष्य जो आहे तो विचार करतो की मी कोण आहे, मी काय आहे, जगामध्ये काय आहे, जे माझ्यामध्ये तेच तिकडे आहे. याचा अर्थ हे चिंतन करायचं असेल तर मला समाधीचा अभ्यास केला पाहिजे. आणि समाधी म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं डोळे मिटून बसलेली समाधी आहे का? ती समाधी योग्यच आहे बरं का. काही काळ आपल्याला एकांतामध्ये गेलं पाहिजे. एकांतामध्ये गेल्यानंतर ते चिंतन केलं ना की लोकांतामध्ये आल्यानंतर पण आपलं तसं चिंतन करता येतं. पण काही काळ, म्हणून सगळे संत म्हणतात बैसोनी एकांती करी सोहम ध्यान, तेणे तुझे चित्त स्थिरावेल.
हे एकांतामध्ये आपल्याला करायचंच आहे. शब्द खूप सुंदर आहे, एकांत. एकतत्वामध्ये जीवानी आपल्या अहंकाराचा लय करून टाकायचा, माझं अस्तित्व माझं विलीनच करून टाकायचं, मी तिथे भिन्नपणाने शिल्लकच राहायचं नाही, याला एकांत म्हटलेलं आहे. हे ज्याला जमलं तो लोकांतामध्ये जरी गेला, त्याचं शरीरच लोकांतामध्ये असेल, पण तो अंतरंगाने कुठे असेल? जिथे असायचं तिथेच असणार आहे. पण हे केव्हा जमेल? आधी मला एकांतामध्ये करता आलं तर जमेल ना. मग हे करण्यासाठी मला एकांतात जाणं आहे. आणि म्हणून जी साधना करायची आपल्याला ती समजून घेऊन करणं. खूप सुंदर उपनिषदाने एक आज्ञा दिली बरं का आपल्याला, यदेव करोति तद विद्यया करोति. खूप सुंदर आहे. जी साधना करणार असाल ती विद्यया, जाणीवपूर्वक करा, समजून घेऊन करा. मी का ध्यानाला बसणार आहे, मला का बसायचंय, काय करायचंय मला, त्याच्यातून काय मला मिळवायचं. यदेव करती विद्यया करोति, यद विद्यया करोति तद वीर्यवत्तर भवति. जे जाणीवपूर्वक केलेलं साधन आहे ते दर्जेदार साधन आहे. ते दर्जेदार साधन मला एका उंचीवरती नेणार आहे. माझी साधना दर्जेदार होणार आहे. माझी साधना जेव्हा दर्जेदार होणार आहे तेव्हा मला येणारा स्वानुभव सुद्धा दर्जेदार आहे. मग फुटकळ अनुभवामध्ये मी नाही लढणार की मला एक अनुभव आला बरं का, असा अनुभव आपण सांगणार नाही. जो येतो आणि जातो त्याला अनुभव म्हणतात, पण जो कायमचा असतो तो. म्हणून भावनेला चढ उतार आहेत, भाव स्थिर आहे. संत काय म्हणतात? भावना ती तुका देव म्हणतात की भाव ती तुका देव म्हणतात? जी तुका भाव ती तुका देव, जनाबाई म्हणते. याचा अर्थ भाव स्थिर आहे. भाव मला चिंतनाने मिळणार आहे, अभ्यासाने मिळणार आहे. आणि म्हणून खूप छान सांगितलेलं आहे की जर आपल्याला काही छान, म्हणजे भागवताचा विषयच आहे, तुम्हाला ध्यान करायचं असेल ना, कोणाचं ध्यान कराल? ज्याचं ध्यान करायचंय त्याचं आधी ज्ञान समजून घ्या. याचा अर्थ आधी कळून घ्या की ते काय तत्व आहे. म्हणजे ज्ञानाने आपल्याला जे करायचंय ते कळतं, जे करायचंय ते कळतं, त्याचं ध्यान करता येतं. ध्यानाचा काय परिणाम आहे? ध्यानाचा परिणाम याचा अर्थ निधिध्यासन घडतं. निधिध्यासन कळलं की ज्याचं ध्यान केलंय त्याचा मला अनुभव येतो, इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. त्याचा परिणाम म्हणून ज्ञान, ध्यान, पुढचा परिणाम गान. गाणं याचा अर्थ त्याच्याशिवाय गायल्याशिवाय मला चैनच पडत नाही. या ग्रंथाची निर्मिती कशातून झाली? या ग्रंथाची निर्मिती कशातून झाली? गानातून झाली आहे. त्यांनी मला जे दिलंय ना ते आता मला सांगितल्याशिवाय, बोलल्याशिवाय राहतच नाहीये. ध्यानाचा परिणाम गान, गानाच्या पुढचा टप्पा आत्मरती. माझ्यातच रमण आहे, बाकी कशातच न रमण आहे, जगात नाही रमणायचं. जोपर्यंत आपल्या परमात्म्याच्या चरणी येत नाही, संतांच्या चरणी येत नाही, तोपर्यंत आम्ही प्रपंचामध्ये रमलेलो असतो, प्रपंचात रत असतो. आणि एकदा संतांच्या चरणी आलो ना की आम्ही परमात्म्याच्या चरणी तरी रत होतो, नाही तर सद्गुरूंच्या चरणी तरी रत होतो. मग रत कुठं व्हावं? संतांच्या चरणी व्हावं, सद्गुरूंच्या चरणी व्हावं. ते मला तिथेच घेऊन जाणार आहेत. आता सद्गुरूंच्या चरणी झालं याचा अर्थ सगळी पंच ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी जी पांगलेली वृत्ती होती ती एकाकार झाली की नाही? तिकडे एकाकार झाली की बुद्धी सूक्ष्म होते. बुद्धी सूक्ष्म झाली की सूक्ष्म तत्वाला गवसणी घालू शकते. सूक्ष्म तत्वाला गवसणी घातली की ती स्वतःच लय करू शकते, व्यापक होऊ शकते. आणि लय करणं याचा अर्थ आपला स्व त्यांच्या चरणी विलीन करणं. आणि त्यांच्या चरणी विलीन करणं की हाच विषय आमच्या डोंबिवलीचे जोराई महाराज पण खूप छान सांगायचे. हाच विषय होता. जोराई महाराज म्हणायचे एक बिंदू आहे, एक पाण्याचा थेंब जर सागरामध्ये पडला तर तो सिंधूच होतो. का होतो? कारण तो बिंदू आपलं अस्तित्व सागरामध्ये विलीन करून टाकतो. तो विलीन करून टाकला की तो व्यापक होतो. नाथांनी दृष्टांत दिलाय, एक चिमणभर साखर आहे, पातेलभर पाण्यात घातली तर ती साखर विरघळते, याला भक्ती मार्ग म्हणतात. ती साखर त्या पातेलभर पाण्याला मधुर करून टाकते, व्यापक करते, तेव्हा त्याला ज्ञान मार्ग म्हणतात. पण मी व्यापक झालीये हे सांगायला ती शिल्लकच राहिलेली नाहीये, कारण तिचं अस्तित्व नाहीसच होऊन गेले. आता मी मधुर करते, मला सगळं माहिती आहे, बोल काहीतरी आहे का? तिथं काहीच नाहीये, कारण अस्तित्वच तिथं लीन होऊन गेलेलं आहे. आणि हे जाणण्यासाठी जे काही घडणं आहे तिथे लयच आहे. याचा अर्थ जो साधक आहे त्याने कोणत्याही मार्गाने माझ्या अहमचा लय, जे माझं उपास्य दैवत आहे, मग ते सद्गुरू असेल, तो परमात्मा असेल,
ते उपास्य दैवत असेल, एखादी देवता असेल, जे कोणी असेल तिथे करून टाकणं, याला काही काय नाहीये. तर याला दुसरा मार्ग नाहीये, इथे शॉर्टकट नाहीये बरं का. शॉर्टकट नाहीये, कोणीतरी डोक्यावरती हात ठेवेल आणि काहीतरी होईल, नाहीये. महाराजांनी काही टप्पे दिलेत बरं का, त्याच्यावरती तुम्ही पण बरंच चिंतन केलं. त्या चिंतनामध्ये खूप छान आहे. चित्त शुद्ध करण्यासाठी पहिल्यांदा शुद्ध कर्म झालं पाहिजे. शुद्ध कर्म म्हणजे वेदविहित निष्काम कर्म कळलंच पाहिजे. तिथे काय शॉर्टकट आहे सांगा? कर्तव्य कर्म करायलाच पाहिजे, इलाज नाही का? इथे आलेल्या महिला आहेत, त्या एकट्या आल्या असतील, स्वयंपाक करून आलेत की नाही? मी तर स्वयंपाक करून आले. याचा अर्थ मी जेव्हा ते करून आले, माझं कर्तव्य करून आले, तेव्हा इथे येण्याचा अधिकार मला प्राप्त झाला. ते न करता आले असते तर ते पापकर्म झालं असतं. कर्माला पर्याय नाही, विचाराला पर्याय नाही. हे जेव्हा आपण चोख कर्म करत जातो तेव्हा चित्ताची शुद्धी होते, आणि चित्ताची शुद्धी झाली की कळत शुद्ध तत्वाची ओढ लागते. मग आपण एखाद्या ईश्वराच्या ज्या देवतांच्या चरणी येतो, देवाच्या चरणी येतो, आणि मग खूप सुंदर कळतं की माऊलींनी प्रार्थना केली आहे, विश्वात्मक देव. देव शब्द तर मला आठवत आहे की मला इतका वेड्यापासून, लहानपणापासून मला तर शब्दांनी वेडच घात. मी माझ्या वडिलांना विचारायची, काय हो तुम्ही मला रोज पूजा करायला सांगता, तो देव कुठे आहे, देव कुठे आहे? माझ्या वडिलांनी मला एक दिवस सांगितलं, माझ्या बापांनी मला हा प्रश्न विचारला नाही, त्यामुळे तू तुझ्या बापाला हा प्रश्न विचारायचा नाही. त्यांचं उत्तर असं होतं, मी माझ्या बापाला विचारलं नाही, तू तुझ्या बापाला विचारायचं नाही. म्हणजे मला चैन नव्हतं, मला ते समजून घ्यायचं होतं. बराच काळ गेलाय सगळं होईपर्यंत. पण मी जेव्हा चरणी गेले तेव्हा मला कळलं देव म्हणजे काय. देव म्हणजे काय मला तेव्हा कळलं की जेव्हा मी माझ्या संतांच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी गेले, तेव्हा त्यांनी मला देवाची व्याख्या सांगितली. ते म्हणाले, एक लक्षात ठेव, मूळचा दिवा हा धातू आहे. या दिवापासून दोन शब्द निघाले, एक दिवा आहे आणि एक देव आहे. लौकिकातला दिवा हा बाहेरचा अंधार घालवतो, दिव्याच्या प्रकाशात दिसतं, तर देवाच्या प्रकाशात कळतं. देवाच्या प्रकाशामध्ये डोळ्यांनी बघून कळतं, देवाच्या प्रकाशामध्ये कानाने ऐकून कळतं, देवाच्या प्रकाशामध्ये गंधाने कळतं, देवाच्या प्रकाशात त्वकेंद्रियाचं मला ज्ञान होतं, देवाच्या प्रकाशामध्ये मला रसनेने कळतं. आणि म्हणून कळणं हे जर देवाचं स्वरूप असेल तर तो कुठे नाही असं आहे काय? आणि माझ्या आतमध्ये तो भरलेलाच आहे की वरपासून खालपर्यंत, कुठं बाहेर नाही तो. मग आता त्या देवापर्यंत जाण्यासाठी तो जितका आहे तितका विश्वामध्ये सगळेच देव आहेत ना. मग विश्वात्मक देव ही संकल्पना काय आहे? लक्षात येईल की जसं शास्त्र संस्कार होत जातात, गुरूंची कृपा होत जाते, तसतसा हा सगळा मार्ग आपल्याला मोकळा होतो. आणि जितका मार्ग मोकळा होतो तितकं चिंतन अधिक होतं. जितकं चिंतन अधिक होतं त्या चिंतनामध्ये, ब्रह्मचिंतनामध्ये अहम लयाला जाऊनच जातो. मग आपलं कामच होऊन गेलं. आणि म्हणून शास्त्र म्हणतं, काही करा, नामसाधना करा, अध्ययन करा, ध्यान करा, येन केन प्रकाराने काय करा, आपला अहम लयाला घालून घ्या. तेवढं करणं हे कुठूनही काय आहे तर आपल्याला केलं पाहिजे, कोणत्याही मार्गाने जाणार. म्हणजे काही ठोकताळे जे आहेत ते आपल्याला ते करावेच लागतील. आणि म्हणून मग संतांच्या चरणी जेव्हा आपण येतो तेव्हा असं म्हटलं जातं की ते जे देणारी दीक्षा आहे किंवा आहे की जे काही क्षणक आहे तर ते काही सर्व काही होणं आहे. आणि हा सगळा ग्रंथ विचार आपल्याला, या सगळ्या ज्या संपूर्ण दिलेला ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दिसतो. पण तो महायोग आहे म्हटलं त्याने. मला त्या ग्रंथाचं नावच फार वाढलं, महायोग आहे. महायोग याचा अर्थ मीच, माझा योग त्या परमेश्वराशी जेव्हा जोडून येईल तेव्हा तो महायोग आहे. मग महायोगाचं वरती दिलेलं पुढचं कॅप्शन जे आहे, रामरतन धन. धन आहे ते धन आपल्याकडेच आहे, बाहेर कुठेच नाही. राम हे तत्व आतच आहे. रामतापनीय उपनिषद नावाचं पुन्हा उपनिषदच आहे. आपल्याला श्रुती माऊलींशिवाय पर्यायच नाही हो. ते सांगा राम तत्व आहे. तुम्ही म्हटलं राम म्हटल्यानंतर आम्हाला फक्त दाशरथी राम आठवतो. आहे तो, नक्कीच आहे. दाशरथी राम नक्की आहे, तो माझ्यावरती कृपा करणार आहे. पण एक राम वेगळा निर्गुण निराकार राम आहे. यत्र योगिना रम्यते स एव राम. हा सर्वांना रमवणारा एक राम आहे, रमती असणारा एक राम आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही किती गोष्टींमध्ये रमतो हो, कारण तो राम आमच्या अंतःकरणामध्ये ते तत्व आहे. आणि म्हणून आम्ही अनेकांना अनेक गोष्टीमध्ये आम्ही रमतो. दुकानामध्ये गेले, कपडे बघितले रमलो, मिठाई बघितली रमलो, वस्तू बघितल्या रमल्या, काय सगळे बघितले तिथे रमतोच. म्हणजे जगामध्ये पण आम्ही रमतो. आणि थोडे उलटे या,
जगामध्ये राम आहेत, पण तो राम माझ्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून माझ्या कुटुंबातल्या, माझ्या नातवंडांना, माझ्या नातेवाईकांना, माझ्या मैत्रिणींना सगळे ते माझ्यात रमतात की नाही हो? का रमतात? कारण तेच तत्व माझ्याही आतमध्ये आहे. जितके मी बाहेर रमते तितकेच कोणीतरी माझ्यामध्ये रमणार आहेत, कारण राम जितका बाहेर आहे तितकाच तो माझ्यामध्ये पण आहे ना. मग हे चिंतन आपल्याला हळूहळू कुठून जमतं? लक्षात येईल की शास्त्राच्या अध्ययनाने खूप सुंदर जमलं जातं. आणि म्हणून मग कळत जातं, आपल्या संतांच्या चरणी गेल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होतच नाही. संतांच्या चरणी गेल्यानंतरच आपल्याला हळूहळू कळत जातं. आणि मग आपल्याला कळतं की माझ्या पुरतं नाही, हे सगळ्यांसाठी आहे. जे मला मिळालेलं आहे ते सगळ्यांना. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की नाही मला खूप छान मिळालेलं आहे, प्रत्येकाला मिळालं पाहिजे. महाराज म्हणाले आम्ही लहान मुलांपासून सगळ्यांना शिकवतोय. का वाटतंय? कारण चांगल्याने मिळालं. आम्ही विद्यापीठाकडे तेच करतो की जे आम्हाला चांगलं समर्थांकडून मिळालं ते आम्ही समर्थ विद्यापीठातर्फे शाळेच्या विद्यार्थ्यांना देतो. आज 40 वर्ष विद्यार्थ्यांना परीक्षांना का बसवतो? कारण काय प्रक्रिया किती सुंदर घडते. समर्थ म्हणतात आपण यथेच जेवल्याबरोबर आपण यथेच जेवणे उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे अधर्म नव्हे. पोट भरल्यानंतर मला ते द्यावंच वाटतं. ही सहज घडणारी प्रक्रिया आहे. आणि जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याच्यामधून काय ते वाया घालण्यापेक्षा सगळ्यांना दिलं की खूप छान आनंद आहे ना सगळ्यांना. म्हणून संतांचं कार्य काय आहे? खूप सुंदर आहे. समाज वस्त्र जे आहे हे समाज वस्त्र एकदम नाही सुधारणार, समाज एकदम नाही सुधारणार. संतांचं इतकं व्यवस्थित सुंदर कार्य आहे. वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की ते एक एक शिष्य जवळ घेतात आणि त्याचं अंतरंग बदलतात. संतांचं कार्य म्हणजे एक एक शिष्य निवडतात की ज्याच्या अंतःकरणाची मशागत ते करू शकतील असे संत ते निवडतात आणि ते शुद्ध करतात. तो जीव शुद्ध झाला की मग तो जेव्हा समाजामध्ये जातो तेव्हा तो म्हणतो की हे खूप चांगलं आहे बरं का, तुम्ही पण इकडे या. म्हणजे इंडिव्हिज्युअल ज्याला आपण म्हणतो वैयक्तिक व्यष्टी बदलते. व्यष्टी बदलल्यानंतर त्याचे विचार बदलतात. विचार बदलले की त्याला वृत्ती बदलते. वृत्ती बदललं की त्याला आनंद मिळतो. आनंद मिळाला की तो समाजामध्ये जातो, ते सगळं सांगतो. ॲटिट्यूड त्याची बदलते. सगळ्यांची तो हळूहळू बदलायला लागतो. हा सगळा घडणारा मानवी जीवनाचा प्रवास आहे. आणि या मानवी जीवनाचा प्रवास ईश्वराच्या कृपेनेच घडतो. ईश्वराच्या सत्तेशिवाय इथलं पाणी हलत नाही हो. नाही हलत. आपण म्हणतो की नाही ईश्वर नाही. प्रयत्न करून बघू एकदा. आत्ता विचार करा, आज मला पाहिजे तेव्हा झोप लागते का बघूया बरं. प्रत्येकाने स्वतःवरती एक प्रयोग करा. मला आत्ता झोपायचं, मी झोपतोय का बघूया. नाही झोप लागणार. मला अत्यंत गाढ झोप ज्याला सुषुप्ती म्हणतात ती किती लागावी, केव्हा लागावी ते ईश्वराच्याच स्वाधीन आहे. कारण दिवसभर भोग बघून बघून इंद्रिय जेव्हा गलित गात्र होतात तेव्हा आता हा जीव भोग नाही बघू शकणार असं जेव्हा ईश्वराला वाटतं तेव्हाच तो आपल्याला सुषुप्ती देतो आणि मग आपल्याला पुन्हा नवीन ऊर्जेने आम्ही बांधले जातो गाढ सुषुप्तीमध्ये. सगळं विश्व लयाला झालेलं असतं. कधीतरी विचार करावा की झोपेमध्ये सगळं विश्व नाही आहे. विश्वाला अधिष्ठान कोणामुळे आहे? कोणामुळे आहे? डोळे उघडल्यानंतर सगळं दिसायला लागतं. याचा अर्थ त्याचं अधिष्ठान कुणावरती अवलंबून आहे? ज्याने त्याला अधिष्ठान दिलेलं आहे तो कुठे आहे? तर तो असणारा आतच आहे, पण त्याचं अधिष्ठान आतमध्ये आहे. आणि म्हणून नेमकं काय त्याचं माझं नातं आहे? जेव्हा जसजसं आपण तत्वज्ञानाने चिंतन करत जाऊ, अभ्यास करत जाऊ, ध्यानाला बसत जाऊ, तसतसं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जाईल. आणि म्हणून पूर्ण कोणताही ध्यान मार्ग असू दे, भक्ती मार्ग असू दे, या सगळ्याचा हेतू एकच आहे की जीवाला स्वतःचं स्वरूप कळणं. आणि स्वरूप कळल्यानंतर सगळ्या परमार्थाचा एकमेव हेतू आहे की जीव सुखरूप आहे, त्यांनी सुखाने जगायचंय, सुखरूप व्हायचंय. आणि म्हणून पवारांचं वचन आहे, सुखरूप ऐसा माझ्या पांडुरंगासारखा कोण आहे. आपण सुखरूप व्हायचंय आणि मी कुठेही जायचं नाहीये, लक्षात घ्यायचं. हा खरा तर परमार्थाचा हेतू आहे. मी कुठेही जाणं नाही. जे मी पंचमहाभूत उदार घेतलेली आहेत ती मी अत्यंत माझ्या पुरुषार्थांनी देऊन टाकायची आहेत. रडत नाही बसायचंय की कोणीतरी येईल मला घेऊन जाईल. नाही, मी नाहीच आहे. मी शाश्वत आहे, कारण मी जाणार नाही, येणं नाही आणि जाणं नाही आहे मला. पण याच्यासाठी मला कधीतरी
ध्यानाने अनुभूती घेतली पाहिजे की मी शरीर नाहीये, शरीराच्या आतमध्ये एक तत्व शाश्वत आहे की जे नित्य आहे, इतकं नित्य आहे की त्याला अनुभूतीसाठी कसली गरज नाहीये. रोज आपला अनुभव आहे बरं का, रोजचा आपला अनुभव आहे. मी गाढ झोपलेली असते, मी एखादं स्वप्न बघते, स्वप्नामध्ये एखादं मंदिर बघते, एखाद्या तीर्थक्षेत्री गेलेली असते. कधी त्याची मीमांसा करत नाही की माझ्या डोळ्यामध्ये ते तीर्थक्षेत्र येत नाही, माझं शरीर जर गादीवरती असेल तर मी तिथपर्यंत जात नाही. अनुभव घेणारं आत कोण होतं? याचा अर्थ अनुभवासाठी मला इंद्रियांची गरजच नाहीये. त्या विधात्यांनी ती सोय आत करून ठेवलेली आहे. जो ज्ञान स्वरूप मी आहे, जो आत्मस्वरूप मी आहे, जो आनंद स्वरूप मी आहे, तो नित्य आहे आणि त्याला देहाची आवश्यकता नाही, फक्त त्याच्या माध्यमातून तो प्रगट होतो. ती उपाधी आहे आणि ती उपाधी म्हणजे आम्ही पंचमहाभूत उधार घेतलेली आहे. ती उधार आम्हाला द्यायची आहेत. ही देण्याची पूर्ण मानाची मानसिक तयारी निर्माण होणं म्हणजेच काय येतं? जीवनमुक्ताची स्थिती आहे. त्याला जीवनमुक्त म्हटलंय बरं का. विश्वामध्ये म्हटलेलं आहे की कार्यकारण आहे. आज जग दिवसात असेल, विश्व निर्माण झालेलं दिसत असेल, तर ह्याला निर्माण करणारं काहीतरी कारण असलं पाहिजे. विनाकारणम कार्यम अशक्यम. घरामध्ये तांदूळ नसतील तर भात करता येणार नाही, रवा नसेल तर उपमा करता येणार नाही. आज जर तुमचे माझे सगळ्यांचे देह दिसतायत तर याच्या पाठीमागे न दिसणारं एक कारण असलं पाहिजे आणि ते कारण म्हणजे आपली वासना. वासना होती म्हणून जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. आता जर मला जाणं येणं यायचं थांबवायचं असेल आणि बस जीवनमुक्त स्थितीमध्ये जाण्याचं असेल तर मला वासनेचा क्षय करावा लागेल. आणि मग वासनेचा क्षयासाठी खूप सुंदर साधन आहे भक्ती साधन. त्याच्यासाठी आहे ज्ञानमार्ग, त्याच्यासाठी आहे ध्यान मार्ग, त्याच्यासाठी आहे माझं स्वरूप जाणणं आणि वासनेचा क्षय करून टाकणं आणि अखंड आनंदाच्या स्थितीमध्ये राहणं. आणि म्हणून आनंद जे तुकाराम म्हणतात की अखंड काय आहे की माझ्या जीवनामध्ये आनंदाशिवाय काही नाहीये आणि आपल्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काही नाहीये. मग हे जर बदलायचं असेल आपल्याला तर आपल्याला चिंतनाची दिशा बदलावी लागेल. मग ती कोणत्याही मार्गाने जो आपला पिंड असेल, आता तुम्ही सगळ्या ध्यान मार्गाने असाल तर ध्यानाने त्या ठिकाणी जाणं आहे, जगताचा पूर्ण बाध करून टाकणं आहे, देहाचा बाध करून टाकणं आहे. हे मी नाही आहे हा बुद्धीचा निर्णय करणं आहे. मग शरीर मी नाहीये, जे माझं आहे ते मी नाहीये. शर्ट माझं आहे तर मी शर्ट असणं शक्य नाही, घर माझं आहे तर मी घर असणं शक्य नाही, मन माझं आहे तर मीही मन असणं शक्य नाहीये. थोडा तरी तर्काने विचार करावा आणि स्वरूपापर्यंत जावं. काही करावं पण आत्मचिंतनाने स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी. ज्याचा जसा पिंड असेल तसं. पण आपलं काम करून घ्यायचंय आणि आपलं काम करून घेईपर्यंत यांचे पाय सोडायचे नाही. ते सोडायचे नाहीत हा. ते मध्ये सोडले तर पंचायत आहेत, लक्षात घ्या. म्हणून ते पाय सोडायचे नाहीत, त्यांच्याकडून कामच करून घ्यायचं आहे. खूप छान आहे. संतांचे आधी पाय धरायचे नाहीत, धरले किंवा सोडायचे नाही. शास्त्राने खूप छान सांगितलं, आधी सगुणाकडे यायचं नाही, सगुणात आल्यानंतर ते सोडायचं नाही. आणि म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निष्ठा आहे. सारासार विचारे संत संगे. संतांच्या संघामधून हा संपूर्ण विचार समजून घेणार. आणि म्हणून आनंद स्वरूप असणारे तुम्ही आम्ही या जगामध्ये आलो. आनंदाशिवाय दुसरं काही नाही. उपनिषदाचाच विषय आहे. सगळं जन्म आनंदावेव जायते. ज्यांना निर्मिती आनंदामध्ये, स्थिती आनंदामध्ये, लय आनंदामध्ये, सगळीकडे आनंद आहे. हा अखंड आनंद भोगणं. आणि म्हणून परमार्थाचा हेतू सकल दुःखाची कारणासहित निवृत्ती. माझ्या जीवनातून दुःख हा शब्दच गेला पाहिजे. अखंड आनंद आणि तो निर्विषय आनंद हे त्याचं स्वरूप आहे. आणि त्याच्यासाठी परमार्थ आहे, अध्यात्मशास्त्र त्याच्यासाठी आहे, भक्ती मार्ग त्याच्यासाठी आहे, ज्ञान मार्ग त्याच्यासाठी आहे, ध्यान मार्ग त्याच्यासाठी आहे, षटचक्र भेदन हठयोग त्याच्यासाठी आहे, नाथ संप्रदाय त्याच्यासाठी आहे. बाकी कशासाठीही नाही. माझं काळाचं भय गेलंच पाहिजे. आता नक्की एक निर्णय करायचा, मला मृत्यू नाही. शरीर आलाय, शिर्यते इति शरीर. हा देह म्हटलं तर दग्धनात योग्य स देह, हा तो जाळायलाच योग्य आहे. मला कोणाला जाळता येणार नाही. ज्यांच्या चरणी मी हा सगळं शिकले आहे ते आमचे परमपूज्य डॉक्टर काका माझे श्री गुरु म्हणतात, कधीतरी मला देवाशी भांडता आलं पाहिजे. तू नेऊन नेऊन काय नेशील, माझं शरीर नेशील, तुला मला नेता येणार नाही. हा अनुभव घेणं, याच्यासाठी देह आहे, याच्यासाठी सगळ्या साधना आहेत, याच्यासाठी ध्यान आहे, याच्यासाठी ज्ञान आहे, याच्यासाठी भक्ती आहे, याच्यासाठी कर्मयोग आहे.
त्याच्याशिवाय दुसरा कोणताही परमार्थाचा हेतूच नाही. आणि म्हणून जे काही गुरूंच्याकडून शिकलेले, त्यांच्याकडून मिळालेलं, कारण तिथे बसले त्यांच्या चरणी मी घेतलेलं आहे, एकदा नाही दोनदा भेटलेली आहे. दोन्ही जे काही मिळालेलं आहे, कारण शक्ती आपल्या आतमध्येच आहे, ती पण बाहेरून आणता येतच नाही हो. आम्ही ट्रिपला जातो, आम्ही शाळेच्या पोरांना ट्रिपला न्यायचो. एरवी कधी पोरं लवकर न उठणार, ट्रिपला पहाटे 4लाच उठून बसतात, घड्याळ लागतच नाही. घरी एरवी शाळेत रोज रिक्षाने येणारी पोरं ट्रिपला नेलं की 15 किलोमीटर 15 मैल चालतात. बाहेर होती का शक्ती? आताच होती. माझ्या लेकीचं लग्न केलं तर 50 जणांचा स्वयंपाक मी घरी एकटीने केला, रोज 2 करताना घाबरते. याचा अर्थ शक्तीचा साठाही आतच आहे, ज्ञानाचा साठाही आतच आहे. तो आपल्याला काय करायचं आहे? ऊर्ध्वगामी करायचं आहे. आणि तो ऊर्ध्वगामी करण्यासाठी ज्ञान, भक्ती आणि ध्यान सगळं आतच आहे. हे सगळं ऊर्ध्वगामी करण्यासाठी काय आहे? तर या सगळ्या साधना आहेत. म्हणून उत्सव आहे. उत्सव शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे. उत म्हणजे ईश्वर, सव म्हणजे प्रागट्यकरण. प्रत्येक उत्सवाच्या मागची प्रेरणा आहे, माझ्या आतलं ईश्वर तत्व प्रगट झालं पाहिजे, त्याच्यासाठी उत्सव आहे. आपण ते करतो का? आम्ही म्हणतो काय आवडतं, नातवंडाला हे आवडतं म्हणून आम्ही करतो, असं म्हणतो. याचा अर्थ ज्याच्यासाठी उत्सव आहे तेच आपण करत नाही. आपली संपूर्ण संस्कृती इतकी सुंदर या शास्त्रावरतीच बसवलेली आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक कर्म हा शास्त्रावरती बसवलेला आहे. आणि म्हणून जेव्हा अध्ययनाने करतो त्याला पर्याय नाही बरं का, अभ्यासाला पर्याय नाही. या वयात यांच्याकडे बघितलं की कळतं, अखंड चालूच असतं लिखाण. कशाला बसतात एवढे लिखाण ग्रंथ करायला? पर्याय नाही, करायलाच पाहिजे. अध्ययनाला पर्याय नाही. आणि म्हणून अभ्यास आहे. गीतेमध्ये सांगितलं अभ्यास करायला केलाच पाहिजे. ज्ञानाला पर्याय नाही, अभ्यासाला पर्याय नाही. या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. आणि म्हणून जीवनाची कृतार्थता, नरदेहामध्ये आलो असू तर माझा निर्माता कोण आहे याचं चिंतन झालं पाहिजे. आणि तो माझ्यापासून भिन्न नाही, ईश्वर तत्व आहे. त्यांनी सगळ्याचं सृजन केलं. तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. त्यांनी सृजन केलं, ज्याचं सृजन केलं त्याच्यात तो शिरलेला आहे. आणि त्याचं आतमध्येच मला अनुभूती घेता आली पाहिजे. यासाठी हे सगळं चिंतन आहे. आनंदासाठी चिंतन आहे. आनंदाचं तत्वज्ञान आहे आपलं. अद्वैत तत्वज्ञान हे आनंदाचं आहे. आणि म्हणून अद्वैत तत्वज्ञानाचं चिंतन आचार्यांच्या कृपेने, नाना परमपूज्य नाना काकांच्या महाराजांच्या चिंतनाने. आणि आता गंमत अशी आहे की ईश्वराचं चिंतन करायचं असेल तर ईश्वराची अनुभूती लागते. ईश्वर निर्गुण, सगुण निराकार आहे. पण तो जेव्हा कृपा करतो तो सगुणाच्या माध्यमातून करतो. तेव्हा आज मला आपल्या पुढे काही चिंतन मांडण्याची संधी ज्या सगुण साकारामुळे मी आली ते आपले महाराज आहेत. आणि इथे बसणारे हे महाराज आहेत. त्यामुळे ही सगळी सेवा या दोन्ही महाराजांच्या चरणी समर्पित करते आणि मी मोकळी होते. हरि ओम तत्सत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु आता आपण प्रभू पवळे यांच्या हस्ते महायोग रामरतन धर्म याचं प्रकाशन करणार आहे. त्यासाठी त्यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे प्रकाशन करावे. त्याचबरोबर डॉक्टर कुंटेकर साहेब यांचं पण एक पुस्तकाचं प्रकाशन आहे, ते पण त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सुंदर तो झाल्याची टाईप पण चांगला मोठ्या पुस्तक. पवळ्यांच्या हस्ते महायोग रामरतन या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. ते आपल्या सर्वांसमोर प्रकाशित करण्यात येणार आहे.
विद्यावाचक श्री डॉक्टर विजय कुमटेकर त्यांचं या निमित्ताने त्याचंही प्रसिद्धीकरण करत आहोत. गीतेवर त्यांचं बरंच भाष्य आहे आणि त्या अनुषंगाने हा एक प्रकारचा ग्रंथ गीतेच्या अनेक मध्ये हा उपलब्ध झाला आहे आणि त्यांनी सगळं सार थोडक्यात कसं उपलब्ध होईल अशा प्रकारे रचना केली आहे. आपल्या सर्वांसाठी आम्ही त्याचा उपयोग करतो. परमपूज्य देशपांडे महाराजांच्या हस्ते कुमटेकर साहेबांच्या गीतासार या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्यांनी सगळा विषय सविस्तर त्यातल्या बारीक खात्याचा प्रत्येक गोष्टी सामान्य माणसाच्या इतरांना सांगता येत नाही अडचणी मला म्हणा, पण त्या सगळ्यांचं विश्लेषण त्यांनी फार उत्कृष्टपणे केलंय आणि त्यामुळे खरोखरच ही विद्या आपल्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल असं कल्पना आहे. त्यांच्या बोलण्यातून जो विषय निघाला त्यातच मला एक विषय सांगितल्याशिवाय राहिलं सांगायचं कारण नाही म्हणजे, पण त्या पुस्तकाचं नाव महायुग रामवर्तन असं लिहिलंय. तर मला आठवतं की त्याने जो विषय मांडला त्या अनुषंगाने मला वाटतं की सांगितलं म्हणजे मी महाराजाकडे गेलो आणि त्यांच्याकडून परत निघालो तर मला वाटलं मला काहीतरी मिळालेलं आहे, पण मला समजत होतं की काय मिळालं, त्याचं कसं वर्णन करावं. ते राहायचे, मी महालक्ष्मी क्वार्टर्समध्ये राहत होतो. महाराज राहायचे बिल्डिंग नंबर 13 मध्ये आणि मी राहत होतो 10 मध्ये. तर 13 मधून निघालो आणि 10 पर्यंत येईपर्यंत मला वाटलं की अरे मीराबाईचं जे पद आहे की पायो जे मैंने राम रतन धन पायो, हे सत्य आहे आणि खरं धन हेच आहे बुवा, याची मनोमन खात्री पटली तेवढ्या वेळात त्या सिस्टीममध्ये. त्यामुळे तर त्यांनी हा विषय मांडला तेव्हा मला वाटलं की हे आपल्या पुढे सांगितलं पाहिजे की खरोखरच रामरतन धन कोणतं आहे, तर हे रामरतन धन आहे. हे सांगायला मला आनंद वाटतो, अभिमानही वाटतो आणि म्हणून आपल्याकडे विधित केलं. योग म्हणत कसं श्रुती स्मृती पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्. परम पूज्य गुरुसत्तेच्या रूपाने इथे ज्या परंपरेचे प्रतिकात्मक फोटो छायाचित्र लावलेली आहेत ते लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज आणि काका महाराज देखणे आपल्या म्हणजे योगायोगाने माझा आणि ज्यांचा संपर्क होऊ शकला असे सद्गुरुस्थानी असलेले देशपांडे महाराज असा अलकाताई. कसं आहे ॲक्च्युअली हा विषय एकूणच आत्ता अलकाताईंनी फार सुंदर शब्दात मांडलेला आहे. त्यामुळं आणखी काही मी म्हणजे आत्ता जसं निवेदिकाने सांगितलं की बोधामृत वगैरे सांगावं असं काहीही माझ्यापाशी नाही आहे, पण मी एक सहज गोष्ट सांगतो. छांदोग्य नावाचा आपल्याकडे एक उपनिषद आहे. उपनिषद मुख्य 11 आहेत, 10 किंवा 11 किंवा काही लोक 13ही समजतात. हे जे काही परमार्थ विषयाचं ज्ञान आहे म्हणलं तर ज्ञान आहे,
म्हणलं तर काहीच नाहीये. असं जे काही आहे ते आपल्या इथं प्रस्थानत्रयीमध्ये ग्रथित केलेलं आहे. प्रस्थानत्रयी म्हणजे गीता, जिला स्मार्त प्रस्थान म्हणतात, कारण ती कृष्णाने अर्जुनाला सांगितली की स्मृतीमध्ये जशी कशी उतरली तशी व्यासांनी लिहून ठेवली, म्हणून ते स्मार्त प्रस्थान आहे. उपनिषद हे श्रौत प्रस्थान आहे, कारण उपनिषद किंवा वेद हे कोणी काही सांगितलेले लिहिलेले नाहीत, तर ते श्रुती परंपरेने अपौरुषीय रूपात अवतरलेले आहेत, म्हणून ते श्रौत प्रस्थान. आणि व्यासांनी लिहिलेलं ब्रह्मसूत्र हे दार्शनिक प्रस्थान. ही 3 प्रस्थानं, कारण ते व्यासांनी लिहिलेलं आहे. श्रुती जशी अवतरलेली आहे किंवा गीता जशी कृष्णाने सांगितलेली आहे, तसं ब्रह्मसूत्र हे सांगितलेलं नाही, तर ते विचारपूर्वक अधिकरण पद्धतीने लिहिलेलं आहे. आपण गीता वाचतो, उपनिषद कमी वाचल्या जातात त्या प्रमाणामध्ये, पण त्या उपनिषदामध्ये छांदोग्य नावाचं उपनिषद आहे. हे सामवेदाचं उपनिषद आहे. प्रत्येक उपनिषद कोणत्या ना कोणत्या वेदाशी संबंधित आहे. ऋग्वेदाची उपनिषद वेगळी आहेत, यजुर्वेदाची वेगळी, सामवेदाची. पण ही वेगवेगळी जरी असली तरी याच्यामधला मतितार्थ, अंतिम तत्व जे काही प्रतिपादन करायचे ते एकच आहे. आणि ते तत्व एकच आहे हे स्पष्ट करण्यासाठी ब्रह्मसूत्र लिहिल्या गेलेलं आहे. म्हणजे ते एक आहे हे कसं, कारण तिथं ईशावास्य उपनिषदात काहीतरी सांगितलंय, केनोपनिषदात काहीतरी आहे, आणखी कुठेतरी काहीतरी आहे. पण हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर सामान्य माणसाचा भ्रम होऊ शकतो की बाबा त्या उपनिषद तसं सांगितलंय, त्या उपनिषदात तसं सांगितलेलं आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं सांगितलेलं आहे. हे एका ठिकाणी आणण्याचं काम ब्रह्मसूत्रात केलेलं आहे. असो मी एक परिचय द्यावा की उपनिषद काय आहे. उपनिषदामध्ये जी छांदोग्य उपनिषद आहे त्याच्यात एक कथा आलेली आहे. ती कथा नारदाची आहे. नारद आपल्याला माहिती आहे की नारद हे सगळीकडे भ्रमण करत असतात. पण नारदाला एक दिवशी शोक झाला. शोक हा दुःखापेक्षा वेगळा असतो. दुःख आणि शोक याच्यात थोडासा फरक आहे. दुःख आणि सुख हे आपण नेहमी वापरत असलेले शब्द आहेत. ख या शब्दाचा अर्थ होतो आकाश. आकाशाचा उल्लेख केला म्हणजे आकाशातून निर्माण होणारी जी पंचमहाभूतं आहेत तिचाही उल्लेख आपोआप होतो. आकाशातून वायू निर्माण होतो, वायूतून अग्नी निर्माण होतो, अग्नीतून जल निर्माण होतं आणि जलातून पृथ्वी. मग या 5 तत्वांचे जे गुण आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे जेव्हा सु म्हणजे चांगल्या रूपात असतात तेव्हा ते सुख असतं. आणि ते दु म्हणजे वाईट रूपात, आपल्या वाईट म्हणजे वाईट म्हणता येत नाही, पण आपल्याला प्रतिकूल वाटणाऱ्या रूपामध्ये असतात तेव्हा त्याला दुःख असं म्हणलं जातं. तर हे जे सुख आणि दुःख हे इंद्रियानुभवावर अवलंबून असतात. माझ्या इंद्रियांना जे आवडतं नावडतं त्याला मी सुख दुःख म्हणतो. मला जे समजा आवडतं, आपण अगदी प्राण्यांमध्ये सुद्धा पाहिलं की गाय आहे, तर गाय कधी आपल्याला पाण्यात डुंबत वगैरे असलेली दिसते का, म्हणजे चिखलामध्ये वगैरे, पण म्हैस ही छानपैकी चिखलामध्ये वगैरे, ते तिच्यासाठी सुख असतं, गाईला नाही वाटणार. तशी मानवी प्रवृत्ती आहे की आपल्या सत्वरजतमात्मक प्रकृतीनुसार आपल्याला सुखदुःखाच्या जाणीवा होतात. त्यामुळे त्या काही खऱ्या असतात असं नाही, त्या आपल्याला वाटतात. पण या दोन्हीच्या पलीकडे शोक आहे. तर शोक का होतो माहिती नाही, पण होतो. आता तसा नारदाला शोक झाला होता. असाच एकदा महाभारतामध्ये शोक धृतराष्ट्राला झाला होता. उद्योग पर्वाच्या प्रारंभी ही कथा आलेली आहे की धृतराष्ट्राला शोक झाला, दुःख नाही झालं. दुःख झालं असतं तर त्याचे अनेक उपाय आहेत, पण शोकाचा उपाय नाही. म्हणून मग त्यांनी विदुराला बोलवलं. विदुराला बोलवल्यावर विदुराने त्यांना आपली नीती जी काही आहे तत्वज्ञान ते सांगितलं. पण विदुराची नीती म्हणजे सगळं राजकारण एक प्रकारे, की व्यवहारात कसं वागावं आहे ना,
की आपल्यालाही आपण दुःख होत असेल तर व्यावहारिक ज्ञानाचा उपयोग करतो की हे असं केलं म्हणजे तसं होईल, तसं केलं म्हणजे तसं होईल. तसं त्या विदुराने सांगितलं. तो धृतराष्ट्र म्हणाला, बाबा हे तुझं सगळं ठीक आहे, मलाही माहिती आहे, काही तू सांगायची गरज नाही, तुला आपलं बोलवलं, माझा शोक दूर होईल म्हणून बोलवलं. तर विदुर त्याला म्हणाला की शोक दूर करण्यासाठी आत्मज्ञान झालं पाहिजे. आत्मज्ञानाशिवाय आणि जेवढं ज्ञान म्हणून आपण प्राप्त करतो, म्हणजे आयुष्यभर आपण पहिल्या वर्गापासून ते MA होईपर्यंत, डॉक्टरेट होईपर्यंत जे काही शिकत असतो, ते ज्ञान या संज्ञेला किती पात्र आहे हा एक संशयच आहे मोठा. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शोक दूर करण्यासाठी आत्मज्ञान झालं पाहिजे आणि ते माझ्यापाशी नाहीये, हे विदुराने सांगितलं. विदुर हा महाभारतातला अत्यंत ज्ञानी पुरुष आहे, पण तोही म्हणतो की मला माहिती नाहीये. मग कुणाला माहिती आहे म्हणे? म्हणून मी सनत कुमारांना बोलवतो, सनत कुमारांना हे माहिती आहे. मग सनत कुमारांना कशाला म्हणे? धृतराष्ट्र म्हणाला त्याला की तूही ज्ञानी आहेस, तूच सांग म्हणे, उगं कोणाला बोलवत असतो आता. म्हणजे तर तो विदुर म्हणाला, हा माझा अधिकार नाहीये, मला माहिती आहे. माहिती असणं आणि अधिकार असणं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तसं त्या नारदाचंही होतं की नारदालाही कोणीतरी सांगितलं की बाबा आत्मज्ञान प्राप्तीसाठी तुला कुणापाशी तरी गेलं पाहिजे. कुणापाशी गेलं पाहिजे? तर सद्गुरूच्या पायापाशी गेलं पाहिजे. आता जसं यांनी सांगितलं ताईंनी की बाबा सद्गुरूचे पाय धरले तर सोडले नाही पाहिजेत ना. आता त्याला सांगितलं कोणीतरी की तू सनत कुमारांकडे जा. सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात. सनक, सनंदन वगैरे जे 7 ऋषी आहेत हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. ते याच्यामध्ये सनत कुमार जे आहेत, मग तिकडे त्या महाभारताला सोडलेलं आहे मी आता. तिथे त्यांनी सनत कुमारांना बोलवून त्याच्याकरवी धृतराष्ट्रांना उपदेश केला, धृतराष्ट्राचा शोक दूर झाला वगैरे ती कथा तिथे उद्योग पर्वात आलेली आहे. पण मुद्दा असा की या एवढ्याच एका महाभारतातल्या भागावर आद्य शंकराचार्यांनी सनत सुजातीय नावाचं भाष्य लिहिलेलं आहे. सनत सुजातीय म्हणजे सनत कुमारांनी धृतराष्ट्राला सांगितलेलं तत्वज्ञान जे काही आहे तेवढ्याच भागावर, महाभारतातल्या एवढ्या एका भागावरच भाष्य करावं असं आद्य शंकरांना वाटलं. कारण संपूर्ण महाभारताच्या म्हणजे एकूणच धावपळी तेवढाच एक भाग त्यांना महत्वाचा वाटला. असं तो भाग तो कधी तुम्हाला मिळाला तो वाचा तुम्ही महाभारताच्या उद्योग पर्वाच्या सुरुवातीला. पण इथे आता जो नारद आहे तो नारद सनत कुमारांकडे आला. नारद सनत कुमारांकडे आल्यानंतर सनत कुमारांनी आजकाल आपण पाहतो की बालवर्गात किंवा आपल्या प्ले ग्रुपमध्ये जरी जायचं असेल तर एक टेस्ट घेतली जाते. KG मध्ये जायचं असेल तरी मुलाची एक टेस्ट घेतली जाते. तशी नारदालाही म्हणतो, बाबा सनत कुमार ठीक आहे म्हणे, तू आलायस तर आलाय, तुला काय येतं ते आधी सांग. तुला काय येतं ते आधी सांगितलं तर मी पुढचं काहीतरी सांगतो तुला. मग तिथे एक फार मोठी लांबलचक यादी नारदांनी वाचून दाखवलेली आहे. काय काय अभ्यास केलाय म्हणे तू? ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद, अथर्ववेद, 4 वेद, मुखोद्गत. अगदी आजच्यासारखे नाही. म्हणजे आज कसं आहे, वैदिक असणं किंवा वैदिक ब्राह्मण असणं हे केवळ एक नामाभिमानापुरतं राहिलेलं आहे. ऋग्वेदी माणूस असेल किंवा यजुर्वेदी असेल त्यांनी ते ऋग्वेद किंवा यजुर्वेदाचं तोंडही पाहिलेलं नसतं. मग त्याच्यात काय आहे ते तर दूरच राहिलं. असं तसा नारदाचं नव्हतं मला सांगायचं. 4 वेद पाठ आहेत, षडंग, शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष सगळ्याचा अभ्यास झालेला आहे. एवढंच नाही, साही दर्शनशास्त्र अभ्यास केलेली आहेत. मग याच्याशिवाय संगीत येतं, नृत्य येतं, नाट्य येतं, गारुडाची विद्या येते म्हणजे साप नाचवता येतात, भूत विद्या येते, तर्कशास्त्र, लांब लचक यादी छांदोग्य उपनिषदामध्ये नारदांनी वाचून दाखवली. म्हणजे अर्थात वाचून दाखवलं, त्याला जे जे येत होतं ते सांगितलं त्या विचाराने. सनत कुमार शांतपणे म्हणाले, हे सगळं काही कामाचं नाही, ही अविद्या आहे.
वेदापासून भूताच्या विद्येपर्यंतच्या सगळ्या विद्या या अविद्या आहेत. म्हणून भगवान बुद्धांनी सुद्धा त्याच्या त्रिपिटकामध्ये हे सगळे शिल्प म्हणलेलं आहे. आणि शिल्प आहे म्हणजे व्यावहारिक उपयोगाचं आहे. साप आहे, ठीक आहे, नागपंचमीला 4 पैसे मिळू शकतील. भूताचा त्याच्यात कुणाकडे जो प्रॉब्लेम असेल तर ते काढता येईल. पण या सगळ्यामध्ये अगदी वेद जरी घेतले तुम्ही तरी वेदही पाठांतराने काय होणार आहे. त्यामुळं ते पाठ म्हणून होत असतील तरी ते काही एका अधिदैविक कर्माच्या उपयोगी आहेत. आणि त्यामुळं गीतेत सुद्धा त्रैगुण्य विषया वेद हे त्रिगुणात्मक आहेत असं स्पष्ट म्हणते. आणि तुला त्रिगुणाच्या पलीकडे जायचं आहे. मला सांगायचा उद्देश हा की नारदाची एवढी भयानक अवस्था होती की एवढं सगळं शिकून सुद्धा तर आपल्यासारख्यांची आता परिचयामध्ये काय काय शिकले काय काय लिहिलं वाचून दाखवण्यात जातं, पण त्याचा उपयोग काय? खरं त्याचा काही उपयोग नाहीच आहे. हा, उपयोग नाही याचा अर्थ असा नाही की अगदी शून्य, पण तो एक केवळ मदतनीस म्हणून उपयोग होऊ शकतो. मला आत्मज्ञान पाहिजे तेव्हा हे सगळं निरुपयोगी आहे. हे सगळं शास्त्र, षड्दर्शन, गीतेचा अभ्यास, याचा अभ्यास, त्याचा अभ्यास जे काही आहे तिथे काय पाहिजेल आहे तर तिथे केवळ सद्गुरूची कृपा पाहिजे आहे आपल्याला. आणि ह्या कृपेतून जे मार्गदर्शन आपल्याला लाभतं, मग सनत कुमारांनी त्याला एक पूर्ण अध्याय, छांदोग्य उपनिषदाचा मला वाटतं 7वा अध्याय आहे हा. आणि 7व्या अध्यायात 24 टप्प्यांनी नामापासून प्रारंभ करून ते भूमापर्यंत, भूमा म्हणजे सर्व व्यापक तत्व, या तत्वापर्यंतची एक एक टप्प्याने नारद दरवेळेला विचारत राहतो. नामाविषयी सांगितलं, नामाविषयी नंतर वाणीविषयी सांगितलं, वाणीनंतर मनाविषयी सांगितलं. प्रत्येक वेळेला नारदाचं एकच म्हणणं आहे, सनत कुमारा मला समजलेलं नाहीये, तू पुन्हा एकदा समजून सांग मला. दरवेळेला. आणि उपनिषदातल्या प्रत्येक आचार्यांकडे मी पाहतो तेव्हा असं दिसतं की शिष्य अनेक वेळेला विचारतोय, मला समजून सांग मला. आणि कुठंही त्या आचार्यांनी नाही, आता मी 10 वेळा सांगितलं तुला समजत नाही का, चल मी बाहेर असले नाही म्हटलेलं. 24 वेळा सांगितलं, 24 वेळा समजून सांगितलं. श्वेतकेतू आणि उद्दालकाचा संवाद आहे, त्याच्यामध्ये सुद्धा श्वेतकेतूने 9 वेळा विचारलेलं आहे की मला समजत नाहीये. 9 वेळेला तत्वमसी नावाच्या महावाक्याचा उपदेश केलेला आहे. तर मुद्दा हा की हे सगळं आकलन बौद्धिक दृष्टीने होणं हे अत्यंत अवघड आहे. मी जर तुम्हाला असं सांगितलं की बाबा हे मी षड्दर्शनं लिहिलेली आहेत किंवा आता 9 दर्शनं झालेली आहेत, चार्वाक, बौद्ध, जैनासकट, तर हे तुम्ही आधी वाचा. म्हणजे असं म्हणतात की तिकडं पुण्यामध्ये म्हणजे त्याचा अपमान किंवा काही हे नाही करायचं, पण अहिताग्नी राजवाडे नावाचे एक मोठे पंडित होते. त्यांनी वेदांमधल्या छोट्या छोट्या सुक्तांवर म्हणजे नासदीय सुक्तासारख्या सुक्तावर 2-2, 3-3 हजार पृष्ठाची भाष्य लिहिलेली आहेत. नासदीय सुक्त भाष्य नावाचं आहे. त्यांच्याकडे लोक शंका वगैरे विचारायला जे गेले, त्यांनी एक छापील यादी ठेवलेली होती. 5-25 ग्रंथांची छापील यादी ते त्याच्याला द्यायचे. हे एवढे ग्रंथ वाचलेत का, किमान पक्षी चाललेत का, असतील तर इथं विचारायला या, नाही तर नका. अरे गमतीचा भाग आहे हा की अभ्यास करून जर जायचं म्हणलं तर अभ्यास होणारच नाही. तुम्हाला जर सांगितलं ही सगळी दर्शनं वाचा आणि मग या बाबा, मग नंतर काहीतरी मी सांगतो, हे शक्य नाहीये. कारण दर्शनं जर वाचायला घेतली आपण तर मला नाही माहिती 5-6 वर्ष त्याचं अध्ययन पूर्ण होईल किंवा न होईल, आणि समजा झाला तर किती समजेल न समजेल, व्हॉट एव्हर जे काही आहे. परंतु तरी सुद्धा याच जन्मामध्ये जो काही वेळ अव्हायलेबल आहे आपल्यापाशी त्या अव्हायलेबल असते. आणि किती वेळ अव्हायलेबल असतो आपल्याकडे, दिवसाभरातला 8 तासाचा वेळ आपल्याला लौकिक व्यवहारात जातो, म्हणजे काम करत असो काहीतरी करत असतो. उरलेला 8 तास अनिवार्यपणे झोपेत जातो. म्हणजे कमीत कमी तरी 6 तास जरी म्हटलं तरी
अर्धा वेळ गेला, अर्धा वेळ स्वतःशीच बोलण्यात चाललेला असतो. हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, तो कसं काय म्हणाला, वगैरे वगैरे. हे सगळे आपल्याला आयुष्यभरातले जे अनुभव असतात त्याचं विश्लेषण करण्यात जात असतो. इथे येतो आपण देवाच्या मंदिरात, घंटाळीच्या मंदिरात, किंवा तो एक उपचार म्हणून येतो आपण. तिथे नमस्कार करतो, बाहेर होतो. त्याला एक नारळ वगैरे दिला, झालं आपलं काम, तो त्याचं काम करील असं आपल्याला वाटतं. काय रिकाम पण आहे का आपण एक नारळ देऊन त्याने आपलं काम करावं? असो, पण हा जो आता इथे जे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं हे महायोग, याचं नाव महायोग आहे. याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. यालाच शक्तिपात योग असंही म्हणतात. ही एक मोठी परंपरा आहे ऍक्च्युअली. तर ह्या परंपरेमध्ये जी काही पद्धती, म्हणजे मला महायोगाचा अधिकार काहीही नाही आहे. मी देशपांडे महाराजांकडून जे काही ऐकलंय थोडंफार त्याविषयी मी बोलतोय. ते असं नेहमी म्हणतात की बाबा माझा आणि त्यांचा संपर्क जो आला तो ऍक्च्युअली या दर्शनांच्या माध्यमातूनच आला सुरुवातीला. पण मला नंतर असं कळलं की बाबा हा याच्यापेक्षा एक सोपा मार्ग आहे. तो सोपा मार्ग म्हणजे असा की काहीच करायचं नाही. ते नेहमी म्हणतात की करायचं काहीच नाहीये. तसं काय इथं हा जो काही न करणं, पण मुद्दा असा आहे की काही न करणं हे इतकं सोपं आहे का? आपण म्हणू की मी काही करणार नाही, काही करणार नाही असं जरी म्हणलं तरी माझं शरीर सुद्धा काही ना काही हालचाली करत राहतच. हातपाय हलवतो आपण, काहीतरी करतो है ना, डोळ्याने इकडं तिकडं पाहतो, चांगल्या वाईट वस्तू दिसतात त्याच्याकडं आपली इच्छा नसली तरी आपण बघत असतो, ऐकत असतो. हे सगळं आपलं चाललेलं असतं. त्यामुळं काही करत नाही या अवस्थेला येणं ही किती अवघड अवस्था आहे. आणि ही साधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हा महायोग आहे की तुम्ही शांतपणे बसा. अर्थात या महायोगाच्या या तत्वज्ञानाच्या आधारावर खूप मोठी दार्शनिक भूमिका आहे. ती म्हणजे दर्शनांमध्ये जे सगळ्यात पहिलं दर्शन म्हणून महर्षी कपिलांचं सांख्य सांगितलं जातं. संपूर्ण भागवताचार्य, मी त्यांच्या समोर बोलणं योग्य नाही, पण संपूर्ण भागवत हे सांख्यावर आधारलेलं आहे. किंबहुना आपलं पूर्ण दैवतशास्त्र सांख्यावर आधारलेलं आहे. तर हे जे सांख्य आहे त्याच्यामध्ये एक साधा सिद्धांत मांडलेला आहे की करणारी जी आहे, म्हणजे कृती करणारी, आपण जे कर्म करायचं किंवा कृती म्हणतो, कर्म सुद्धा वेगळा शब्द आहे, कृती हाही वेगळा शब्द आहे. तर हा जो आहे तो करती ती प्रकृती करते. सांख्याने दोन भाग वेगळे केलेले आहेत प्रत्येक अस्तित्वाचे. तसे मानवी अस्तित्वाचे सुद्धा चेतन आणि अचेतन म्हणणं योग्य नाही, पण एक शब्द वापरायचा म्हणून अचेतन असा शब्द वापरला जातो. तर अचेतन प्रकृती, चेतन पुरुष. जे काही कर्म घडतं किंवा आपण ज्याला म्हणतो की मी करतो, मी जेवतो, खातो, जातो, येतो वगैरे, ह्या ज्या काही आपल्या क्रिया असतात, या सगळ्या क्रियांचं जे अधिष्ठान आहे हे प्रकृती आहे. आणि ही प्रकृती म्हणजे मी नाही. ही होतंय काय की मी करतो या भावनेमध्ये मी म्हणजे माझ्या आत्मस्वरूपाने मी प्रकृती आहे असा समज करून घेतलेला असतो. वेदांतामध्ये यालाच अज्ञान असं म्हणतात की मी करतो. खरं तर मी करतो का? तुम्ही प्रत्येक गोष्ट, आपण श्वासोश्वास घेतो, श्वासोश्वास आपण घेतो म्हणजे चला आता श्वासोश्वास घेऊया म्हणून आपण ते करतो का? किंवा आपण जे अन्न सेवन करतो म्हणतो, पण आतमध्ये जे पचनाची प्रक्रिया चाललेली असते किंवा त्याचा
रक्ताभिसरणाची प्रक्रिया चाललेली असते ती आपण करतो असं म्हणतो का? आपण खातो तेवढं मी करतो म्हणतो, पण आतमध्ये जे काही चाललेलं आहे सूक्ष्म देहामध्ये किंवा स्थूलाच्या आतमध्ये ते आपोआपच होत असतं. पुष्कळशा आपल्या प्रवृत्ती आपोआपच होत असतात, पण या आपोआप होत आहेत हे जाणीवपूर्वक वेगळं करणं, याच्यासाठी ध्यानयोगाची या महायोगाची प्रक्रिया आहे. तेव्हा ही पद्धत अतिशय सोपी असं म्हणलं तरी तितकीच कठीण सुद्धा आहे. तिचं एक मार्गदर्शन देशपांडे महाराज अत्यंत सोप्या भाषेत करत असतात. त्यांनी सांगितले की हा एक 7 मिनिटाचा किंवा असा काहीतरी प्रयोग आहे की जे नेहमी करू पाहतात त्यांच्या साधना प्रक्रियेमध्ये तो उपदेशीलाही जातो. त्यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केला. तर त्याचंच एक निरूपण या ग्रंथातही काका महाराज ढेकळेंच्या पत्रांच्या स्वरूपात किंवा अन्य काही संवादांच्या स्वरूपात आलेलं आहे. ते आपण अवश्य वाचावं. बाकी मला काही फार विशेष असं काही सांगायचं नाही आहे, कारण हा सगळा विषय एखाद्या व्याख्यानाचा किंवा असा नाही आहे. ॲक्च्युअली आपण काय समजून घेतलंय हे नारदासारखा एकदा विचार करून आपल्याला काय समजून घेतलं पाहिजे ह्याचा अभ्यास करण्याचा विषय हा. आणि हा अभ्यास अनंत जन्म चालत राहणारे मला माहिती नाही किती. त्यामुळं इथे मी माझे 2 शब्द संपवतो आणि मला इथे येण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानून सर्वांना नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाही, याच्याविषयी काही सांगायचं नाही. हे एक छोटंसं गीतेवरचं पुस्तक, 18 अध्याय. काय आहे, गीतेवर काहीतरी करत राहावं असं मला नेहमी वाटतं. दरवर्षी काहीतरी छापतो. तर कधी मागे एकदा गीता छापली, काय तसा एकदा गीता आणि त्याच्या खाली विनोबांची गीताई अशी एक प्रत तयार केली. मग एक मनात आलं की बाबा गीता ही खूप जणांना अपरिचित असते, तर 18 अध्यायांचं संक्षिप्त सार द्यावं म्हणून ते आणलं. इथे एक प्रसंग लाभला तर त्याचंही प्रकाशन कालच म्हटलं मी देशपांडे महाराजांना की गाड्यावरून नळ्याची यात्रा, तसं आपलं आमचंही पुस्तक करून टाका तुम्ही प्रकाशित. त्यांनी हो म्हटलं, त्याबद्दल त्यांचे आभार. सर्वांना धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझे परम गुरुदेव परमहंस पारिभाषिकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, माझे गुरुदेव युगप्रवर्तक श्री नारायण काका ढेकणे महाराज यांच्या यांना नमन करून आजचे प्रमुख पाहुण्या श्रीमती अलकाताई आणि विद्यावाचस्पती श्री डॉक्टर उदय कोमटेकर यांचे भाष्य ऐकलं तर आता काही सांगण्यासारखं राहिलंय असं वाटत नाही, पण तरी सुद्धा सवयीचा एक परिणाम असतो, कार्याचा एक परिणाम. या दृष्टीने मी 3 मिनिटाची साधना आणि महाराज इथपर्यंत कसे आले याचं एक थोडक्यात विवरण देत आहे. महाराजांची अत्यंत तळमळ होती की हे सगळ्या समाजाला पोहोचलं पाहिजे, पण त्यांनी जवळपास 2006-07 पर्यंत केवळ नीती नियमाप्रमाणे दीक्षा दिल्या. समजलं, शास्त्राचा कधीही अवमान केला नाही. लिहून घेण्याचं एक विशिष्ट त्यांचं प्रिन्सिपल होतं. त्यामुळे साधकाकडनं या दीक्षेचे नियम पाळणार मी अशा प्रकारचं लेखन घ्यायचे. पण हे करत असताना काय झालं की बऱ्याच प्रसंगी आजचं औद्योगिकरण, आजचं वातावरण,
आचरणाची सगळा गोंधळ, या सगळ्या परिस्थितीमध्ये कित्येक लोकांना दीक्षा नाकारण्यात येत होत्या. व मुख्य सचिव महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे त्यावेळेचे सुब्रमण्यम यांनी महाराजांना दीक्षांची प्रार्थना केलं होतं. पण त्यांनी सांगितलं की हे सगळे नियम पाळणं कठीण आहे आम्हाला, आम्ही नाही पाळू शकणार. त्यांच्या मुलींना त्यांनी विचारलं, ते म्हणजे आम्ही पाळणार नाही. एक BRCचे मोठे अधिकारी होते, मला आठवतं, आणि त्यांना तो खरं म्हणजे थोडी अनुभूती आली, पण त्यांना सुद्धा दीक्षा घेऊ शकले. कारण त्यांच्या पत्नीने सांगितलं की मला काही सगळं हे पाळणं होणार नाही बाबा, आणि शक्य नाहीये. आणि या परिस्थितीत महाराजांना तळमळ होती की समाजापर्यंत जाईल कसं, हे काय होईल बाबा, कशा प्रकारचा महाप्रयत्न त्यांचा 37 चालू असताना त्यावर विचार मंथन, बऱ्याच लोकांची चर्चा, त्यांनी आम्ही दोघंही 2007 मध्ये अमेरिकेत होतो. आणि त्यावेळेस स्वामींची जसं ज्ञानेश्वर माऊलींचं झालं तशी एक आर्तता की हे मिळालं पाहिजे, मूर्ती हे जन देखणे डोळा, या न्यायाने त्यांनी पूर्व अभ्यास महायोगाचा सुरू केला. मला आठवतं त्याचं, आम्ही दोघेही बरोबर होतो त्याचं त्याच्याशी. आणि मग तो अभ्यास त्यांनी सुरू केला. मग त्याची परिणिती त्या देवरूप होऊ सगळ्या समाजाला कसंही करता येईल, मग हा प्रकारचा अभ्यासावर जास्त भर दिला. आणि त्याशी पुढचं कार्य केवळ त्यांनी हा अभ्यास पुढे कसा जाईल यासाठीच प्रयत्न केला. त्याचाच भाग म्हणून आम्ही आता म्हणलं की ही प्रार्थना म्हणून जाहीर करावी, तर ही प्रार्थना आपण त्याचा भाग म्हणून करतो. साधारणतः योगाचे 2 प्रकार महत्वाचे आपण मानतो, म्हणजे महायोग आणि अभावयोग. मला तर असं दिसतंय की अभावयोग हा खरं म्हणजे कठीण काम आहे. सामान्य माणसाला आचरण अत्यंत कठीण आहे, किंवा आचरणाच्या पलीकडे सामान्य माणसाच्या कुवतीमध्ये आणि त्या सिस्टीममध्ये. पण या महायोगामध्येच अभावयोग सुद्धा येतो काही की, कारण काय की आम्ही जे करतो तेच काहीच करत नाहीत. आणि चिंतनही आम्ही तसं म्हटलं तर नमन, कुठलं ध्यान असं प्रतिकात्मक अवलंबन अजिबातच नाहीये. आणि तशी निरावलंबनच साधना आहे की काही करायचं नाही, आणि तो जो बसतो तोही करता राहत नाही तिथं, त्याच्यावर कार्यवाही होते पण तो करताही राहत नाही, अशी स्थिती निर्माण होते. आणि त्यामुळे हे एक साधन खरोखरच अत्यंत श्रेष्ठ असून महाराजांनी संबंध वेदांत सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. अशी अधिकारी व्यक्ती माझ्या तिथे बसलेले आहेत, शरदर्शनवर लिहिणारे, पूर्ण अभ्यास असायला एखादाही, तर त्या मला सुधारतील मला वाटतं. मला तर वाटतं की त्यांनी प्रत्यक्ष वेदांत सामान्य माणसामध्ये दिला, जो वेदांत शक्य नाहीये तसा, पण तो वेदांत सामान्य माणसामध्ये दिला. आणि सामान्य माणूस त्या वेदांताशी संबंधित होऊ शकतो अशी परिस्थिती आणली आहे. त्याचाच हा भाग आहे. तेव्हा मी म्हणतो की आपण 3 मिनिटं साधना करू. आपल्याला काही शंका असतील तर मला विचाराव्या. 3 मिनिटात तर आपण हा कार्यक्रम संपला असेल, नाही थोडंसं राहिलंय मला वाटतं, ते करून नंतर तुम्ही कार्यक्रम संपला तरी करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय. माझं प्रकटीकरण मी सगळ्यांना दिले मुद्दाम ते वाचण्यापेक्षा म्हणून. आणि आपण 3 मिनिटं साधना करूया. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे साधन सगळी लोक साधक वर्ग आहे असं मला वाटतं. काही शंका असेल तर विचारावे. काही करायचंच नाही, डोळे झाकायचे आणि आपोआप होणाऱ्या श्वासावर मनाला सोडायचंय. सोडायचं म्हणजे नुसतं मनाला पाहायचंय, बाकी जे होईल ते होईल त्याचा. कारण त्यात म्हणलं की मौनातच सगळं साधन आहे खरं. जिथे मौन सुरू होतं तिथं खरं अध्यात्म सुरू होतं. त्यामुळं आपण त्याचा एक अनुभूती या 3 मिनिटात घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय. मी 3 मिनिटात आपल्याला सूचना देतो.
हवे 3 मिनिटं सांगा तुम्ही 3 मिनिटं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. आपल्याला पूर्वानुभवास म्हणजे जो अनुभव आपल्याला येतो 3 मिनिटातच त्यांनी आपल्याला एक प्रात्यक्षिक दाखवला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यानंतर आपण बोलणार आहोत की आज आपण डिजिटल शिबिर ठेवलं आहे आणि या एका पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं, महायोग रागरतन धरण. यासाठी एक अमोलिक सहकार्य करणारे 2 जे साधक आहेत त्यांचं सत्कार आपण करणार आहोत. आपले आदरणीय पाहुणे त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सुषमा सहस्रबुद्धे मॅडम यांचा सत्कार ऐकताई. या बांधण्यामध्ये त्यांचा भरपूर सहभाग आहे. आपलं अमोलिक सहकार्य देऊन त्यांनी हे पुस्तक प्रकाशनाचं कार्य जे आपण म्हणतो तरीच पार केलेलं आहे आणि आज आपण त्याचा एक खूप फायदा घेत आहोत की या पुस्तकाचं प्रकाशन आज झालेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर साहेबांना विनंती करेल की त्यांनी अनिल दाते साहेब यांचा सत्कार करावा. त्यांचा पण अमोलिक सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. धन्यवाद. उपस्थित असलेल्या शाळेमध्ये सुरू केलं सर्व साधकांनी जसं या सुरू केले आम्ही अनुभव घेतला एक प्रयोग सुरू केला. त्यातली काहीतरी शिकवली आपण घरी होणार आहोत. मुळापासून कसं बदलता येईल त्यामध्ये फरक पडतो. अच्छा अच्छा सर्वांची आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता झाली आहे. अवधूत चिंतन श्री माझ्याकडे या निमित्ताने मी हे कार्य बरेच हे अर्पण करतो. अरे बाबा नको, मी काय स्वतः मी लोकांना नमस्कार करू देत नाही. ठीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. मंदिर आहे या विश्वास